म्हटलं तर काय आध्यात्मिक जे कायदे आहेत, ज्याच्या हिशोबाने जग चालतंय, ज्याच्या हिशोबाने अख्खं युनिवर्स ऑपरेट करतंय, त्याला स्पिरिच्युअलिटी म्हणतो आणि त्याला आपण आध्यात्मिक म्हणतो. तर ते कायदे आहेत काही, ते माझे नाही आहेत, ते त्याच्यावरच, म्हणजे मी जाणीव केली की हे 7 जे कायदे आहेत त्याच्यावरनं अख्खं युनिवर्स चालतं आणि जग चालतंय. तर ते कशामुळे चालतंय काय, आणि ते आपण कसं आपल्या आयुष्यात अडॅप्ट केलं पाहिजे, ते आपण आज शिकूया. तर कॅन यू टेक द नेक्स्ट स्लाइड, नितीन सर. तर आपण एक प्रश्न विचारतो सगळ्यांना, की 1 ते 10 आपण पॉइंट दिले, तर आपण किती खुश आहोत, आपलं किती आनंदित आहोत, ते जरा तुम्ही लिहू शकता? चॅट नाही बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करा किंवा नाही, किंवा लिहिलं. पर्सनल पर्सनल नोटबुक मध्ये लिहा. मला सांगायची गरज नाही, एकमेकाला ओके सांगायची ओके. गरज नाही. हम्म. हे तुमचं पर्सनल आहे. बरोबर. तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही किती खुश आहात आयुष्यात, किती आनंदित आहात आयुष्यात, ते तुम्ही तिकडे लिहून द्या. शेवटी तुम्हाला तुमचे उत्तर मिळणार. म्हणजे तुम्हाला तुमचं जे आता लाईफ चालू आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला स्वतःमधून बाहेर काढलं आणि असं विचारलं की आता समजा फॉर एक्झाम्पल माझं आहे तर मी नितीनच्या कॅरेक्टर मधनं मी बाहेर आलो आणि नितीन किती खुश आहे ओव्हरऑल स्टार्ट टू एंड आतापर्यंतच्या लाईफ पर्यंत आणि तो किती सॅटिस्फॅक्शन आहे त्याला किती आनंद आहे किंवा काय किती खुश आहे तो. तर आणि 1 ते 10 मध्ये जर मार्क द्यायचे तर किती मार्क द्याल तुम्ही स्वतःला बरोबर. खुशीसाठी. हा, आणि आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही, तुम्ही तुमचं लिहा. अच्छा, नेक्स्ट स्लाइड सर. आता आपण आनंदाची परिभाषा कशी करतो, हे एक जरा मनात लक्षात ठेवा. तुमची प्रत्येकाची परिभाषा वेगळी असते. मला असं वाटतं की माझा आनंद आहे, मी जर रेंज रोवर खरेदी केली किंवा मी मर्सिडीज घेतली तर मला खूप आनंद होईल. किंवा कोणाला असा आनंद असतो की बाबा, मी ह्या माणसाला भेटलो किंवा मला माझी मुलं भेटली का. कोण असा माणूस आपल्या आयुष्यात असतो की त्याला भेटलो की मला खूप आनंद येतो. कोण म्हणतं की नाही, मी हे वस्तू खाल्ली तर मला आनंद होतो. कोण म्हणतं की नाही, मी पहाडावर आणि माउंटनवर गेलो किंवा जंगलात गेलो तर मला आनंद होतो. ते तुमचे प्रत्येकांचे उत्तर तुम्ही आता चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. तुम्हाला काय केलं की आनंद होतो? तर कोणाचं असं असतं की फॅमिली बरोबर टाइम स्पेंड केला की आनंद होतो. कोणाला काहीतरी घर चांगलं घ्यायचंय त्याच्यामुळे आनंद होतो. कोणाला खूप पैसा पाहिजे त्याच्यामुळे आनंद होतो. कोणाला एकांत पाहिजे त्याच्यामुळे आनंद होतो. हे सगळे 3-4 जे आहे ते ब्रॉड बेस मध्ये आपण जनरलाइज केले तर 3 वस्तूमध्ये होतात, की माणूस, जागा किंवा काही वस्तू. हे 3 वस्तू आपल्याला आनंदित करतात. मग त्याने तुम्ही परिभाषा वेगवेगळी देऊ शकता, पण 3 वस्तू आहेत: एकमेकांचे प्रेम, स्वभाव आणि काही वस्तू आणि जागा. काही ठिकाण असे असतात त्याच्यामुळे तुम्हाला आनंद होतो. हे तुम्ही लिहून घेऊ शकता आणि चॅटमध्ये चॅट करतात तरी चालेल. नेक्स्ट स्लाइड सर. तर आपले जे स्वप्न आहेत ते कशामुळे एनर्जाइज होतात का फ्यूल होतात, ते आपण जेव्हापासून जन्म झाला ना तेव्हापासून चालू असतं आपलं. जेव्हा आपण जन्माला येतो, आपण एकदम ब्लँक स्लेट घेऊन येतो, ब्लॅकबोर्ड घेऊन येतो किंवा व्हाईट बोर्ड घेऊन येतो, की आपल्याला काही माहीत नसतं. आणि तेव्हा जे आपले मनस्थिती असते की आपण एका नवीन जगात आलो, आपल्याला माहीत पण नाही आपले आईबाप कोण आहे काय आहे, पण ते सगळे संस्कार आपल्याला आईबापांकडनं लहानपणापासून मिळतात. मग ते शिकवतात आपल्याला की आपण कोण आहोत. ते आपल्याला सगळं शिकवतात की आपण कसं वागायचं. आपले संस्कार तिथून येतात. आपली जाणीव दुनियाची तिथून होते की कसे व्यवहार करायचे, कसं राहायचं. पण कुठे ना कुठे हे सगळे आपल्याला एक कंडिशन टाकतात की मग माझा धर्म हाच,
मग मी हिंदू आहे तर मी आणि व्हेजिटेरियन तर मी हेच खाणार. तर हे सगळे कंडिशन्स काही देतात आणि आपलं पुढचं आयुष्य त्या कंडिशनमुळे एक बाउंड्री मध्ये राहतं. पण लहानपणी जेव्हा तुम्ही गेले 4-5 वर्ष म्हणजे असणार छोटे, तेव्हा तुमच्या मनात किती स्वप्न असतात. तुम्हाला काही ना काहीतरी मोठं व्हायचंय. तुम्हाला म्हणजे अख्खं असं वाटतं की वाव, जग किती सुंदर आहे आणि मला हे पण करायचं आहे आणि मला ते पण करायचं आहे. आणि सगळे शिकायला तुमची तयारी असते. एका लहान मुलाला तुम्ही बघा की तो, त्याला चालायला येत नाही, पण तो कसं तसं प्रयत्न करून चालतो, पडतो, उठतो, परत चालतो, रडतो पण परत उठतो आणि चालतो. आणि त्याची एक एक प्रयत्न असतो की मला कसंही कसं करून त्या थोड्या हाईटवर एक खुर्ची आहे त्याच्यावर बसायचं आहे. कोण गरम चहा थंड चहा पितोय, मला त्याच्यात हात घालून मला घ्यायचंय ते, कारण ते पितात तर मी का. सगळे ते जे विचार असतात त्या बाळाच्या मनात, ते असं असतं की लोक करतायत तर मी का नाही करू. हे जे ड्रीम्स आहेत, हे जे स्वप्न आहेत, ते लहानपणापासून आपल्या आयुष्यात फ्यूल होतात. नेक्स्ट स्लाइड घेऊया सर. तर ही पॉसिबिलिटी जी आहे, आज आपण जाणीव करू की आपण कशी अनलॉक करणार, कशी डिस्कवर करणार, कशी चावी ती किल्ली आपण शोधणार आपल्या आयुष्याची. तो आपले आपले स्वप्न, आपले आपले प्रॉब्लेम्स, आपले आपले हॅपीनेस आपल्याकडे आहेत. मला कोणी सांगायची गरज नाही, तुम्ही तिथले तिथल्या तिथेच लिहा. तर ही जर्नी जी आहे, त्याच्यात आपल्याला काय करायला लागणार आहे की आपलं माइंड ओपन करायचं. आपण जे मेंटल रिस्ट्रिक्शन ठेवले आहेत, काही लोकांनी गेले 3-4 सेशन म्हणाले की बाबा मला आधी असं प्रॉब्लेम झाला होता, म्हणून मला असं वाटतं की लोक काय विचार करणार. आणि सगळ्यांचे असं असतात, माझे पण काही रिस्ट्रिक्शन्स आहेत सगळ्यांचे. तर प्रत्येकाचे लिमिटेशन्स जे आहेत, ते जर तुम्ही आता लिहून ठेवलेत किंवा काही तुम्हाला आठवणार की मी आयुष्यात ह्या ह्या कारणामुळे ह्या डायरेक्शन मध्ये पुढे जाऊ शकलो नाही, पण माझ्याकडे पॉसिबिलिटी सगळे उभे आहेत. आज मी जर नितीन सरांना भेटलो, तर मी कुठे ना कुठे ह्या ऑपॉर्च्युनिटीला लक्ष दिलं नाही. पण आज मी जर बघतोय तर मला वाटतं की येस, डेफिनेटली एवढे ऑपॉर्च्युनिटी आहेत ह्याच्यात, तर मी काही ना काहीतरी अचीव करू शकतो याच्यातनं. फायनान्शियली, इमोशनली, स्टेबिलिटी वाईज, फॅमिली वाईज, काही वस्तू जे आहेत ते मला पण असं वाटतं की नाही नाही, मी पण करावं. तर मी माझे कायदे, माझे जे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, माझे मेंटल ब्लॉक्स आहेत, ते लिहून घेतलेले आहेत. आणि मी कुठच्या डायरेक्शनला काम करायचं आहे मी ठरवलंय. पण प्रत्येकाचे आपले आपले ब्लॉक, तुम्ही जे आनंदाची जी परिभाषा लिहिली आहे आणि कुठे तुम्ही अडकला ते तुम्हाला माहित आहे, ते सगळे आता लिहून घ्या. पटापट तुमच्या लक्षात येणार की माझं हृदय कुठे अडकलंय, माझे पाठचे कुठचे विचार जे आहेत ते मला कुठे अडवतायत, माझे कुठचे अनुभव आहेत ते मला अडवतायत, आणि मला कुठे ओपन व्हायचंय, का ओपन व्हायचंय, हे तुम्हाला लक्षात येईल. आणि तुमचं पोटेन्शियल जे आहे, प्रत्येक माणसाची एक जर्नी असते. आता आपण बघितलं की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी, जे त्यांची जर्नी जेव्हा चालू झाली, तेव्हा विनोद कांबळी हा सचिनपेक्षा चांगला खेळत होता, जर तुम्हाला माहित असेल तर. तर ते चांगलं खेळत असूनही आज तो कुठे आणि सचिन कुठे. सचिन आज दुनियाचा भगवान आहे. ही इज ट्रीटेड एज अ गॉड. देव माणूस म्हणून सांगतात. आणि त्याची ती त्याची वर्तणूक पण तशी झाली होती, त्याची बोलणं, त्याचा स्वभाव. का असं फरक आला. आणि आज मी गेले 15 दिवसापूर्वीच कांबळीचा एक व्हिडिओ पाहिला, त्याला उभं राहून चालता येत नाही. काय ही परिस्थिती, कशामुळे. प्रत्येकाची जर्नी जे कुठे ना कुठे माणूस अडकतो आणि त्या जर्नीवरनं परत ओळख ओळख येऊन की बाबा मी रिअलायझेशन नाही केलं की मला इथे सुधारायला पाहिजे होतं, मला हे करायला पाहिजे, तोपर्यंत माणूस पुढचा स्टेप घेऊ शकणार नाही. तर हे आपण आज अचीव करू, अशी माझी आशा आहे आणि अशी माझी एक्सपेक्टेशन आहे. तर प्रयत्न करा आणि बघा काय कुठे आपण पोचतोय. नेक्स्ट स्लाइड सर. तर आपण पहिलं गेला एक 2 आय थिंक 1 वीकच्या पूर्वीच्या सेशन मध्ये वैभवचं एक्झाम्पल माझ्या डोक्यात बसलंय. कारण वैभवनी गेल्या महिन्याला $1,40,000 बनवले. या महिन्याला 15 तारखेपर्यंत, आय रिमेंबर नाव, की त्यांनी $75,000 बनवलेले होते. आणि ह्या महिन्याला त्याचं टार्गेट होतं $4 लाख बनवायचं. तर सगळ्यांच्या मनात काय काय प्रश्न आले, शॉर्टकट. वैभव तुम्ही काय केलं, मला पण ती किल्ली द्या. असं नसतं.
वैभवनी जो त्रास घेतला, हे नितीन सरांनी सांगितलं की त्याच्याकडे पैसे नसताना एकमेकांकडे वैभव पण बोललेत की मी लोकांकडनं उसने घेतली, लोक माझ्याशी बोलायला तयार नव्हते, लोक पैसे द्यायला तयार नव्हते, पण मला काही अचीव करायचं होतं, मला त्याच्यात विश्वास होता की मी हे करू शकणार. तर हे माझ्यात आहे, तरच मी अचीव करणार. तर त्याला शिकायचं होतं कुठच्याही किमतीने. तो ट्रकमध्ये बसून भाड्याने घेऊन कसाही तो पोचला ट्रेनिंगला, आणि केलं ट्रेनिंग, आणि काही गमावले पण असतील, परत टाकले, पण त्यांनी हिंमत नाही सोडली. त्यांनी त्याचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे, जे पर्पज जो आहे अचीव करायचा, की मला हे माझ्या आयुष्यात पैसे कमवायचा नाही, हाच रस्ता मला दिसतोय आणि ह्याच रस्त्याने मला कमवायचे. तर त्यांनी ते सोडलं नाही. पण आपल्या मनात काय आलं की अरे चल ना, वैभवनी हे केले की चला, आणि त्याच्याकडे आपण नाही, किती लोक तरी असतील त्याच्या मागे की वैभव मला शिकव, मला सांग, मला सांग. पण मला तो त्रास घ्यायचा नाही की वैभवनी काय भोग दिले त्या अचीव करण्याला, ते आपण शिकायचं. तर त्या कुदरती काही नियम आहेत, नेचरचे काही नियम आहेत, ते जर आपण जाणले किंवा आपल्याला कळले, तर ते खूप मदतगीर होतील आपल्याला. तर हे शिकायचं की आपले इनर पोटेन्शियल जे आहे, आणि आपण जे ब्लॉक्स ठरवले आहेत की नाही हे माझ्याहून नाही होणार, लोक काय म्हणतील, लोक मला कसे घेतील, आधीच मी एवढे प्रॉब्लेम मध्ये आहे, ते सगळे आपल्याला बाजूला काढायला लागत आहेत. आणि हे सगळ्यांची, एकाचं नाही आहे, सगळ्यांची इन्क्लुडिंग मी, सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेम आणि अडचणी आलेल्या आहेत आयुष्यात. पण आज एक रस्ता भेटलाय आपल्याला, आज एक चॅनल भेटली आहे की मेहनत तर ह्याच्यात पण आहे, ह्याच्यात काय पैसा इझी नाहीये, पण कुठे मला मेहनत करायला लागणार आहे, काय काय मला नॉलेज पाहिजे, ते सगळं आज आपण स्टेप वाईज 7 त्याचे स्टेप म्हणतो, किंवा पाय काय म्हणतात त्याला मराठीत, आय एम सॉरी, मला तो शब्द मिळत नाही. पण 7 स्टेप्स जे आहेत त्याच्यात आपण शिकू. तर लेट्स गो टू द नेक्स्ट, आणि सगळ्यांना ते पॉसिबल आहे. तर लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. गिरी सर जसं म्हणतायत ना, की हे हे आज त्यांनी स्पेशली फ्रँचायझी ओनरसाठी हे प्रेझेंटेशन बनवलंय. विचार करा ना, एक लॉज 7 स्पिरिच्युअल लॉज फॉर सक्सेस, म्हणजे 7 आध्यात्मिक नियम ज्याच्यामुळे तुम्ही यशस्वी बनू शकता. ह्याचं स्पेशल हे प्रेझेंटेशन आपण नाही बनवलंय, हे त्यांनी स्वतः बनवलंय वेळ काढून तुमच्यासाठी. विचार करा. बरं, इथे वैभवचं उदाहरण सरांनी दिलं. म्हणजे काय होतं ना, की आपण एक सक्सेस फक्त बघतो. म्हणजे आपल्या डोक्यात असतं, की यार कसला जबरदस्त सक्सेस वैभवला मिळाला. मागच्या महिन्यामध्ये त्याने $1,45,000 प्रॉफिट कमवलं. म्हणजे ₹1,25,00,000 त्याने विड्रॉल घेतलं. ह्या महिन्यामध्ये $75,000 विड्रॉल घेतलं. म्हणजे 60-65 लाख रुपये त्याने विड्रॉल घेतले. आता परत जेव्हा आपला सेशन झालं त्याच्यानंतरच्या ह्या आठवड्यामध्ये त्याने काहीतरी $45,000 प्लस आणखी विड्रॉल घेतलाय. म्हणजे जवळपास मागच्या महिन्या एवढे $1,25,000 विड्रॉल परत झाले आता ह्या महिन्यामध्ये. म्हणजे 1 करोडच्या आसपास त्याने परत विड्रॉल घेतलाय. मग हे का झालं? जसं आता गिरी सर म्हणाले ना, की सोपं कुठेच नाहीये. म्हणजे एफर्ट्स तुम्हाला प्रत्येक ठिकाणी द्यावे लागणार. हार्डवर्क करावं लागणार. पण जगातली वर्ल्ड मधली एकमेव अशी इंडस्ट्री आहे. एकमेव हां, एकच. दुसरी तुम्ही मला सांगा कुठली आहे ती? एकमेव अशी इंडस्ट्री आहे, ज्या इंडस्ट्रीमध्ये तुमच्या नशिबाने पोहोचलाय हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही काहीतरी चांगलं काम केलं असेल, तुमचं कर्म चांगलं आहे. मी तुम्हाला सांगतो ना, मी कर्म आणि फळाचा सिद्धांत मानणारा व्यक्ती आहे. मला माहिती आहे तुम्ही कर्म केलंय ना, तर तुम्हाला डेफिनेटली फळ मिळणार. नेचर लॉ काय सांगतो? तुम्ही एक आंब्याची कोई जर रोवली आणि जर झाड आलं, तर हजारो आंबे तुम्हाला येणार आहेत. हा नेचर लॉ आहे. निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम आहे. तुम्ही एका व्यक्तीला पैसे कमवून दिले, तर तुम्हाला 10 व्यक्तीचे पैसे येणार. तुम्ही 10 लोकांना पैसे कमवून दिले, तुम्हाला 100 लोकांचे पैसे येणार. तुम्ही 1000 लोकांना पैसे कमवून दिले, तुम्हाला सर आता गिरीश सरनी लिहायला सांगितलेलं, की तुम्ही किती हॅपी आहे. मी 10 पैकी 10 मार्क दिले. मी एवढा आनंद म्हणजे मला काय तुम्हाला सांगू, मी एवढा हॅपी आहे ना, म्हणजे म्हणजे मला हेच नाही कळत यार, मी 1 करोड लोकांसाठी काम करतोय. म्हणजे मला त्याच्यातच आनंद आहे. मला म्हणजे मी 10 पैकी आहे ना 9 मार्क पण नाही दिले. मी 10 पैकी 10 दिले. माझ्या मनातनं वाटलं ना, की मी यार खूप चांगलं काम करतोय आणि कदाचित मी एक्सलंट चालू केलं तेव्हा मला विचारलं असतं तर मी 10 पैकी आहे ना 5च मार्क दिले असते.
पण मी आता मला विचारलंय ना, तर 10 पैकी 10 मार्क मी दिलेत, कारण मी फक्त भारतात नाही, आता मी 150 देशांमधल्या लोकांसाठी काम करायला चाललो. आणि ते पॉसिबल वाटलं मला, कारण मी सगळा तो प्लॅटफॉर्म रेडी केलाय. मग मला काय सांगायचंय तुम्हाला, की तुम्ही अशा प्लॅटफॉर्मवर आहे, अशा अशा प्लॅटफॉर्मवर तुम्ही काम करताय, की तुम्हाला पैसे कमवण्यासाठी घराच्या बाहेर जायची गरज नाही. तुम्ही विचार करा ना, आज अनिल अंबानी घ्या, मुकेश अंबानी घ्या, टाटा, बिर्ला, पॉलिटिशियन घ्या, मोदी साहेबांचं उदाहरण घ्या. कितीतरी मोठी लोक आहेत, पण ते सगळे डिपेंडंट आहेत. मोदी साहेब पण कोणावर डिपेंडेंट आहेत? अमित शहा साहेबांवर. अमित शहा कोणावर डिपेंड आहे? खासदार साहेब लोकांवर, की त्यांनी काम केलं पाहिजे, ह्यांनी असं केलं तर आपली सीट निवडून येतील, तर त्यांना पैसे भेटेल. मुकेश अंबानी कोणावर डिपेंड आहे? व्हाईस प्रेसिडेंट, त्या त्यांच्या कंपनीचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांनी काम केलं तर त्यांच्या कंपन्या चालणार आहेत. म्हणजे प्रत्येक जण कोणावर ना कोणावर डिपेंड आहे पैसे कमवण्यासाठी. मला सांगा, राकेश झुंझुनवाला कोणावर डिपेंड होते हो पैसे कमवायला? 45,000 करोड रुपये कमवले, किराणा मालाचं दुकान चालवत होते. 1 रुपया नव्हता त्यांच्याकडे, मित्राकडनं 5,000 उसने घेऊन इंडस्ट्रीत आले. 45,000 करोड, वर्षाला 1,000 कोटी कमवले त्यांनी. कोणावर डिपेंड होते? अरे घराच्या बाहेर नाही गेले कुठे पैसे कमवण्यासाठी, नाही गेले बाहेर. तर हे मला तुम्हाला सांगायचं आहे, की तुम्ही ह्या इंडस्ट्रीला ग्रँटेड घेऊ नका. तुम्ही ह्या इंडस्ट्रीला एकदम सिंपल घेऊ नका. सिंपल घेऊ नका. खूप जबरदस्त ताकदीची इंडस्ट्री तुम्हाला भेटलीये, तर त्याच्यासाठी फक्त तुम्हाला स्वतःला अपडेट व्हायचंय. ठीक आहे? तर त्याच्यावरती आता काय ठरवायचं आपण? तर आपल्या आपल्या आतमध्ये पण वैभव आहे. आपल्या बरोबर, प्रत्येकात सचिन तेंडुलकर आहे, आपल्या प्रत्येक मध्ये मोदी आहे, आपल्या प्रत्येक मध्ये कृष्ण आहे, आपल्या प्रत्येक मध्ये देव आहे. तर आपण बरोबर, फक्त डिसाईड करायचं, तर डिसाईड करा की आज मी हे करणारच. दुसरं वैभवनी काय केलं, त्यांनी डिसाईड केलं, त्यांनी कमिट केलं की काही असू दे, पैसे उशिरा जरी घेतले तर मी घेणार, आणि माझा कमिटमेंट आहे, मला ट्रेनिंग घ्यायची आहे, मला शिकायचं आहे. त्यांनी तो फोकस आणला की हम्म, हम्म, जेव्हा हम्म, मला हे करायचं, आणि त्यामुळे तो सक्सीड झाला. की फोकस कुठे आला, की इथे चूक केली, तर मी का चूक केली, कुठची स्ट्रॅटेजी माझी चुकीची झाली, त्याचं त्यांनी करेक्शन केलं. असं नाही की ते काही लोक अर्ध्यातच ते मैदान सोडून जातात, तसं नाही केलं त्यांनी. बरोबर. पूर्णपणे कमिट केलं, फोकस केलं, त्याच्यामुळे त्याचा सक्सेस झाला. तर ते आपल्यात ते आणायचं आहे. ठीक आहे ना? नेक्स्ट घेऊया सर. तर आता तुमचं स्लाइड सर. हम्म, हम्म, हम्म. तेच म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग ऑफर्स वास्ट प्रॉफिट अपॉर्च्युनिटीज फॉर सभी इन्व्हेस्टर्स. ग्लोबल मार्केट फ्लक्च्युएशन्स ड्राईव्ह करन्सी एक्सचेंज रेट चेंजेस डेली. हेच हे म्हणजे मी मी जे बेसिक तुम्हाला आता. हा, हम्म, बेसिक हम्म. बॅकग्राऊंड दिलंय मी. हा, पण तुमची बरोबर, एक्सपर्टीज बरोबर. जास्त आहे, आता पुढच्या साईडला मिळेल नोकरी. हम्म, हम्म. तर हेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे ना, की काय होतं बघा, ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण सध्या आता काम करतोय ना, म्हणजे तुम्ही कम्पॅरिझनच करू शकत नाही. तुम्ही सांगा ना मला, म्हणजे तुम्ही विचार करा, स्वतःला प्रश्न विचारा. आज तुम्ही 10 वर्ष, कोण 15 वर्ष, कोण 20 वर्ष, कोण 30 वर्ष मेहनत करत असेल. आज वैभवने 2 महिन्यामध्ये दीड आणि दीड 3 करोड रुपये कमावले. कोण इथे आहे 3 करोड रुपये ज्याच्या अकाउंटला बॅलन्स आहे? 23 वर्षाच्या पोराने काहीतरी 5.5 एकर शेती घेतली गावात. अजून लग्न नाही त्याचं. विचार करा ना, 3 करोड रुपये 2 महिन्यामध्ये. बरं वेळ किती दिलाय त्याने? बरं, हे 3 करोड कुठे मिळाले? कोणावर डिपेंड राहिला तो? अरे महाबळेश्वरला 6-7 मित्रांसोबत एन्जॉय करता करता पैसे कमवतोय तो. आणि इथं आपण 10-10, 12-12 तास काम करतोय, तरी आपल्याला पैसे मिळत नाहीत. विचार करा ना. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? प्रॉब्लेम तुमच्यामध्ये नाहीये. तुमच्यामध्ये जबरदस्त टॅलेंट आहे. प्रॉब्लेम आहे प्लॅटफॉर्ममध्ये. तुम्ही ज्या प्लॅटफॉर्ममध्ये काम करताय ना, ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही काम करताय, त्या प्लॅटफॉर्ममध्ये 10 तासामध्ये 10 तास काम करून 1 करोड कमवून देण्याची ताकद त्या प्लॅटफॉर्ममध्ये नाहीये. मग किती जरी ताकद लावली तुम्ही त्या प्लॅटफॉर्मला, 10 तास नाही, तुम्ही 24 तास जरी तिथं मेहनत केली, 1 करोड मिळतील का? विचार करा ना तुम्ही. काय होतं, नाही मला सर श्रीमंत बनायचंय, मला करोडपती अरे पण करोडपती बनण्यासाठी तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर काम करताय, त्या प्लॅटफॉर्ममध्ये ताकद आहे का तुम्हाला 1 करोड देण्याची?
एक महिनाभर काम केल्यावर 1 करोड तुम्हाला मिळतील का? हा प्रश्न कोण विचारणार? कधी कळणार आपल्याला हे? नाही हार्ड केल्यावर पैसे. अरे हो, पण हार्ड करणार कुठे? प्लॅटफॉर्म कोणता आहे तो? नाही बघत आहे आपण. डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं काम चालू आहे. मेहनत चालू आहे. पण इथे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये जर आपण आहो, इंडियन मार्केट सुद्धा नाही. इंडियन मार्केट ही इन्व्हेस्टर प्लॅटफॉर्म आहे. तिथे इन्व्हेस्टमेंट करायची असते. ट्रेडिंगसाठी तो प्लॅटफॉर्म नाही बनलाय. क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंगसाठी प्लॅटफॉर्म नाही बनला. तो इन्व्हेस्टिंगसाठी आहे. फक्त फॉरेक्स मार्केट हे ट्रेडिंगसाठी आहे. फॉरेक्समध्ये तुम्ही डॉलर इन्व्हेस्ट करून तुम्ही होल्ड नाही करू शकत वर्षोनवर्ष. तुम्ही स्टॉक होल्ड करू शकता. तुम्ही एखादा कॉइन होल्ड करू शकता घेऊन. तिकडे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म नाहीये. फॉरेक्स हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म. हे लक्षात घ्या. मी पूर्ण विचार करून 8 वर्ष झाले. ही प्रोसेस चालू आहे. तुम्ही आता एंटर झाला. मी 8 वर्षापासून त्याचा विचार करतोय. बॅकग्राऊंडमध्ये माझं काम चालू आहे. तर हे लक्षात घ्या आणि थोडं सीरियस होणं आपल्याला गरजेचं आहे, की आता प्लॅटफॉर्म मिळालाय. माझ्यात पण वैभव आहे. माझ्यात पण ताकद आहे. माझ्यात पण ते टॅलेंट आहे. मला स्वतःला अपडेट करायचंय आणि आय बिकम अ मिलेनियर बिलियनियर. ओके? नेक्स्ट. डेली टर्नओव्हर ऑफ USD 9 ट्रिलियन. 300 लाख कोटीचा टर्नओव्हर आहे ह्या इंडस्ट्रीचा. आपल्याला माहिती आहे. आणि 300 लाख करोड मधनं आपली स्वप्न काय आहेत? मी तुम्हा सगळ्यांना 100 स्वप्न लिहायला सांगितले. काय स्वप्न आहेत आपली? मला सांगा. आता याच्यामध्ये मी हे सेम थिंग आहे ना तुम्हाला हे करायचंय. एक मिनिट हा. मला सगळ्यांचं आहे ना तुमचं मला आहे ना गोलबुक रेडी पाहिजे. जसं मी आता माझं गोलबुक तुम्हाला शेअर करतोय ना, तर तसं गोलबुक सगळ्यांनी बनवायचं आहे. आणि तुम्ही माझ्याकडे ते द्या. मी तुम्हाला आहे ना त्याचं प्रिंटिंग करून देतो. ठीक आहे? हे असं तुम्हाला आहे ना बनवायचं आहे. डिझाइन करून घ्या. आणि 100 ड्रीम्स. तुम्हाला माहिती आहे की फ्रँचायझी ओनरसाठी आपण आहे ना कंपल्सरी 100 स्वप्न आहे असणं गरजेचं आहे. आता हे 1 ते 10 स्वप्न मी अशी लिहिली आहेत माझी जी आहे ती. ही 11 ते 20 आहेत. ही 21 ते 30 आहेत. 31 ते 40 आहेत. 41 ते 50 आहेत. 51 ते 60 आहेत. 61 ते 70 आहेत. 71 ते 80 आहेत. 81 ते 90 आहेत. 91 ते 100 आहेत. 100 ते 110 आणि 110 ते 113. 113 पर्यंत मी पोहोचलो. ठीक आहे. तर अशी वेगवेगळी काही ड्रीम्स आहेत, स्वप्न आहेत. तर ही अशी स्वप्न, अशी ड्रीम्स तुम्हाला सुद्धा अ, तुमचे तयार करायचे आहेत. आणि त्याची कलर प्रिंट हवी आहे. कलर प्रिंट. ती कलर प्रिंट तुम्ही फक्त रेडी करा. मी तुम्हाला कलर प्रिंट करून देतो. त्याचं तुम्ही नका हे करू. ते तुम्ही हे नका करू. तर ते आपण करूया. ठीक आहे. तर मला हे का सांगायचंय आता? तर डेली टर्नओव्हर ऑफ धिस इंडस्ट्री म्हणजे ह्या इंडस्ट्रीचा टर्नओव्हर किती आहे? किती आहे? तर 9 ट्रिलियन म्हणजे किती? 300 लाख करोड. बरं आपले जे 100 स्वप्न आहेत, ही 100 स्वप्न पूर्ण करायला किती पैसे लागतील? मी म्हणेन की समजा आता माझं समजा 1,000 करोड आहे. मग मला 1,000 करोड जर घ्यायचे ह्या इंडस्ट्रीमधून
आता त्या 300 लाख कोटींमधून जर मी एक स्पून काढला, एक चमचा जर काढला, तर तो चमचा पण आहे ना 10,000 कोटीचा आहे. आणि तो एका दिवसाचा आहे. एका दिवसामध्ये त्या 300 लाख करोड मधनं, तो पण स्वीट स्पून असतो ना छोटा, तो तो स्पून म्हणतो मी, मोठा नाही. आपण जे घरामध्ये वापरतो ना भाजीची, तो मोठा स्पून नाही, छोटा एकदम स्वीट स्पून. आईस्क्रीम खातो आपण तेवढा तेवढा छोटा. तर तो जरी काढला आपण एका दिवसामधून ह्या मार्केटमधून, तर तो 10,000 करोडचा आहे. आणि आपण म्हणतोय की 10, 20, 30, 40 वर्षात मला टोटल 1,000 करोड मिळाले तर खूप झाले. मग काय काय आपण विचार करतोय, हे तुम्ही विचार करा. की एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आपण आहे, की ज्या इंडस्ट्रीमध्ये एक स्पून जर काढला तर तो 10,000 कोटीचा आहे आणि आपली स्वप्न 10 कोटी मध्ये संपतायत. मग आपण किती लकी आहे, की ह्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला चान्स मिळालाय काम करायला. फक्त स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे. अनलॉकिंग फॉरेस्ट ट्रेडिंग मार्केट पोटेन्शियल वर्ल्ड वाईड, म्हणजे पूर्ण जगभरात पसरलंय. ग्लोबल मार्केट अनालिसिस इनसाइट्स आहेत. इनोव्हेटिव्ह ट्रेडिंग स्ट्रॅटेजी सक्सेससाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरू शकतो. ठीक आहे ना. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स, म्हणजे चांगलं, आपण जर काही डिसिजन्स घेतले इन्व्हेस्टमेंटसाठी, लॉंग टर्मसाठी, तर तिथून आपल्याला चांगलं पोटेन्शियल मिळू शकतं. इथे आता आपण, तुम्ही बघताय की वेगवेगळे टूल्स आपण मिळण्यासाठी तुम्हाला दिलेत. संध्याकाळी 5:30 ऑनवर्ड्स आपण लाईव्ह ट्रेडिंग घेतोय. एक्झॅक्टली, त्याच्यानंतर हे सगळं टेलिग्राम हे चॅनल, सगळं आपण देतोच आहे एव्हरी डे. हा. बरोबर. टेलिग्राम चॅनलला तुम्हाला कॉल्स मिळत आहेत, की चला बाबा रेडीमेड आपल्याला काही डोकं लावायची गरज नाही. सरांचा टेलिग्रामला कॉल आला, बाय करा, सेल करा. काही तुम्हाला करायची गरज नाही. फक्त तुम्हाला एक करायचं आहे, की हे सगळं तुम्हाला जे मिळत आहे, त्याच्यावरती प्रॉपर वर्क करणं गरजेचं आहे. सिरियसली. येस, गिरी सर, तुम्हाला आणखी काय बोलायचं आहे याच्यावर? नाही, लेट अस गो टू द नेक्स्ट. तर येस. आता तुमचं फ्युचर तुमच्या हातात आहे. ते तुम्ही कसं करणार, कसं अनलॉक करणार, आणि ते आपल्या हातात आहे. ते आपण आज शिकूया. हे एक्सपर्टीज जे आहेत, एक्सलंट इन्स्टिट्यूट एवढं तयार आहे तुम्हाला द्यायला, आपल्या सगळ्यांना, म्हणजे इन्क्लुडिंग मी, मला पण मिळायला तयार आहे. तुम्ही स्वतःचा वेळ काढून संध्याकाळी 5:30, 8, 10 सकाळी टीम मध्ये तुमचे काही लोक आहेत, सगळे लोक टिप्स शेअर करतात. तर हे सगळं का होतंय, की तुम्हाला तुमचं एक ड्रीम आहे की लोकांनी आपलं आपलं फ्युचर अचीव करावं, आपापले गोल्स अचीव करावे, आपापला आनंद जिथे त्यांनी लॉक केलाय, तो पैशामुळे कुठे ना कुठे अडकलाय, तो अचीव करावा आहे. तर हे जर आम्ही तयार आहोत तर तुम्ही आणि तुम्ही प्रत्येक संडेला सकाळी असता, प्रत्येक शनिवारी संध्याकाळी असता, रोज संध्याकाळी असता. हे का? तर आम्हाला जागृत करण्यासाठी, आम्हाला उठवण्यासाठी, की आता तरी हे शिका, आता तरी हे शिका. तर हे जर आम्ही रेडी झालो, एक्सेप्ट झालो, तर आम्हाला मिळू शकेल. नेक्स्ट मध्ये जाऊ शकतो. तर आता आध्यात्मिक प्रोग्रेससाठी, म्हणजे अध्यात्मासाठी नाही, पण कुठच्याही फील्डमध्ये तुम्हाला सक्सेस पाहिजे, तर एक आध्यात्मिक रस्ता जो आहे तो खूप आवश्यक असतो. आणि तिथे नितीन सर नेहमी त्यांच्या आणि माझ्या मीटिंगमध्ये म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, आपण का भेटलो. तर ते जरा नितीन सर तुम्हीच सांगा ना हे स्लाइड बद्दल. हम्म, हम्म. बघा काय होतं, आपल्याला यश पाहिजे. आणि सगळ्याचा बेस, आपण भारतात राहतो. आणि कुठे मी ऐकलं होतं, आता ते मला नाही आठवत आहे, बट तुम्हाला सांगायचं काय होतं मला, आपण जिथे राहतो ना, म्हणजे बघा, आपण भारतात राहतो, भारतामध्ये आपला जन्म झालाय. तर मी तुम्हाला सांगेन की आपण आहे ना, देवभूमीवर राहतोय. म्हणजे जगामध्ये जर आपण बघितलं ना, पृथ्वी हा जो प्लॅनेट आहे, तर इथे देवांनी जन्म घेतलाय. बघा, लंडन, अमेरिका वगैरे ते जाऊ देत, तिकडं काही हे महत्वाचं नाही. तर इथे इथे भारतात आहे ना, ही देवभूमी आहे. बरं, हे काही काल्पनिक नाहीये. हे आपण का हे स्पिरिच्युअल का बघतोय? आपल्याला यशासाठी हे थोडं स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड किंवा स्पिरिच्युअल काही गोष्टी का बघायच्या आहेत? तर हे तुम्हाला सांगायचंय की आपला जन्म
हा देवभूमीवर झालेला आहे. म्हणजे हा जो आशिया खंड आहे ना, आशिया खंड पूर्ण हा देवभूमीचा आहे. म्हणजे देवांनी इथे जन्म घेतलाय, देवांचा वास्तव इथे झालाय. हे काही अयोध्या, मथुरा वगैरे हे काय आहे? हे काल्पनिक आहे का? पुरावे आहेत ना आपल्याकडे, पुरावे त्याचे आहेत ना. मंदिर आहेत, मला सांगा. महादेवाचं मंदिर आपण बघतो, शंकराचे मंदिर आहेत, 12 ज्योतिर्लिंग बघतो आपण, बरोबर आहे ना. शक्तीपीठ बघतोय आपण, 3.5 पीठ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे हे, मग ही जी शक्तीपीठ आहेत, मग हे सगळं काय आहे? का लोक शक्तीपीठाचं दर्शन घेतात? का लोक ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतात? का हे सगळं आहे? तर मग मला हे सांगायचं की आपण जर भारतात जन्म घेतलाय, तर हे स्पिरिच्युअल गोष्टी आपल्याला आपलं बॅकग्राऊंड साठी, आपल्याला यश मिळवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. एक आणि मिनिट हा, म्हणून इथेच काय माहितीये का, जे आपल्याला काही बेसिक गोष्टी ज्या आहेत ना, ह्या 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 आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. बघा, तुम्हाला वाटेल की यार हे आजचं सेशन काय वेगळंच चालू आहे. तुम्हाला आता काय, प्रत्येक सेशनला पण वेगळं बोलतो. आता मी काय एवढा स्पिरिच्युअल गुरु वगैरे नाहीये. पण जे मला माहिती आहे, जे गिरीश सरांना माहिती आहे, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. एक मग उदाहरण देतो स्पिरिच्युअल. इथे सर. एक हा. एक्झाम्पल देतो, एक हो, हो. एक्झाम्पल देतो. हम्म. रामायण जे झाली, म्हणजे there are दोन दोन वर्ष आहेत रामायणची. पण एक जे वाल्मिकीने लिहिली ती केव्हा लिहिली? 500 वर्ष पूर्वी रामायण झाली, त्याच्या 500 वर्ष आधी वाल्मिकीने लिहिली होती रामायण. आणि ते प्रत्येक कॅरेक्टर त्याचे लिहिल्याने तसे झाले. ते हम्म. कुठं न झाले, कुठनं झाले? ते नारद त्यांना भेटले होते, आणि बरोबर. नारदांची आणि त्यांची भेट झाली. त्याच्यामध्ये जे वाद झाले ते आपण टाइम वेस्ट नको करायला. पण त्यांनी त्याला काहीतरी सांगितलं की बा, तुला जर असा माणूस पाहिजे जगात की जो सर्व गुण संपन्न आहे, तर तू फक्त राम नाम जप कर, तर तुला उत्तर बरोबर. मिळेल. आणि ते राम राम बोलता बोलता मरा बोलायला लागले. हम्म. आणि तिथून त्यांना ते आध्यात्मिक जाणीव झाली की हे सगळे कॅरेक्टर्स इथून. तर हे काय झालं, तर पहिला जो स्टेप आहे सेल्फ डिस्कवरी. तर हम्म. जो पॉवर विदिन आहे, त्याला एवढा विश्वास होता की माझ्यामध्ये, ह्या माणसाने सांगितलंय नारदाने की माझ्यामध्ये तो पॉवर आहे, तर राम राम बोला का मरा बोला, पण माझ्यामध्ये तो पॉवर आहे, तो त्याला मिळाला. त्याच्यामुळे लॉ हम्म. ऑफ अट्रॅक्शन मिळाला, आणि त्याच्यामुळे कॉस्मिक अलाइनमेंट झाला, आणि त्याला सगळी जाणी धडधड धडधड अख्खी स्टोरी रामायण त्याने लिहिली. बरोबर. तिथे तो चोर डाकू संत झाला एवढा मोठा. तर हम्म. हे तीन जे बेसिक रिअलायझेशन आपल्याला जाणीव करून घ्यायचे की सेल्फ डिस्कवरी शिवाय पुढे जाता येणार नाही. तर तुमच्यामध्ये तो पॉवर आहे, तो अनलॉक केलाच पाहिजे. ती किल्ली तुमच्याकडेच आहे. आम्ही फक्त तुम्हाला रोज सांगणार, तुम्ही मला रोज सांगणार, पण मी जोपर्यंत प्रयत्न नाही करणार, मला नाही मिळणार. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन जे म्हणतात ते तिथून होणार, की जोपर्यंत मी आतमध्ये नाही गेलो की माझे गुण कुठे आहे. मी बाहेर लोकांना ब्लेम करणार, याच्यामुळे प्रॉब्लेम मध्ये आलो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम, ते नाही व्हायला पाहिजे. तर ते जर कॉस्मिक अलाइनमेंट आपल्याला करायचं असेल, तर प्रत्येक स्टेपला आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे. प्रत्येक स्टेपला आपल्याला बघायला पाहिजे की मी कुठे चुकलो, माझी कुठे चूक झाली. नितीन सर, तुम्ही बोला. नंबर पाठवलाय बघा, सांगा. तर हे KFC तुम्ही ऐकलं असेल. KFC के फाउंडर कर्नल सॅन्डर्स जो होते ना, त्यांनी 65 वर्ष मध्ये आहे ना, त्यांनी KFC ची कंपनी सुरू केली. म्हणजे त्यांनी 65व्या वर्षी हे काही करत नाहीत म्हणून त्याच्या मिसेसने आणि मुलाने त्यांना घराच्या बाहेर काढलं, असं समथिंग काहीतरी त्यांची स्टोरी आहे. आणि 65व्या वर्षी त्यांनी KFC सुरू केली. आणि KFC सुरू केल्यानंतर आज KFCचा जर टर्नओव्हर आपण बघितला, तर KFC पर मंथचा टर्नओव्हर बघूया का, टोटल बघूया. 2023चा टर्नओव्हर बघूया आपण. किती? ओव्हर 14 बिलियन इंडियन रुपीज. 14 बिलियन म्हणजे किती गिरी सर? 1 बिलियन म्हणजे 100 करोड. 10 बिलियन म्हणजे
1,000 करोड म्हणजे 1400 करोड. कळतंय का? बरोबर ना गिरी सर? बरोबर बरोबर. तुमच्या लक्षात येत आहे का मी काय म्हणतोय? 1400 करोड, 1400 करोडचा टर्नओव्हर केलाय एक 65व्या वर्षी झिरो झालेल्या घराच्या बाहेर काढलेल्या व्यक्तीने. 1400 करोडचा टर्नओव्हर केलाय, 1400 करोड. हे कुठून आलं? कुठून त्या व्यक्तीमध्ये स्ट्रेंथ आली? काय झालं? मग हे हे असं का झालं किंवा कशामुळे झालं? हे म्हणजे 65व्या वर्षी एखाद्या व्यक्तीला त्याची मिसेस आणि मुलं घराच्या बाहेर काढतात, आणि घराच्या बाहेर काढल्यानंतर तो व्यक्ती केएफसीचं ओपनिंग करतो, केएफसीची आयडिया त्याच्यात येते, आणि 1400 करोडचा टर्नओव्हर करतो. मग हे स्पिरिच्युअल आध्यात्मिक कसं बघता येईल आपल्याला? तर त्याने काय केलं, पहिलं सेल्फ डिस्कव्हरी केलं, की असं माझ्यामध्ये काय आहे, अशी अशी कोणती ताकद आहे माझ्यामध्ये, की जी ताकद मला पुढे नेऊ शकते. लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांनी विचार केला, की मला प्रूफ करायचंय स्वतःला. मी असा नाहीये. ठीक आहे, माझ्या मिसेसने बोलले असेल, मुलांनी बोललं असेल, की तुम्ही काय नाही करत आहे, पण मी असा नाहीये. मग त्यांनी काय विचार केला, मला करून दाखवायचंय, मला करून दाखवायचंय. मला हे करायचंय, मला ते करायचंय. आणि मॅनिफेस्ट केलं त्याने. म्हणजे कॉस्मिक अलाइनमेंट कशी झाली? त्या युनिव्हर्सला मेसेज दिला, की मला मोठी कंपनी करायची आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय. आणि त्यांनी प्रूफ करून दाखवलं. आज पेट्रोल पंपावर काम करणारा व्यक्ती, आज त्याच्यापेक्षा तरी आपली परिस्थिती चांगली आहे ना? असा कोण व्यक्ती आहे आज पेट्रोल पंपावर काम करण्याची वेळ आली आहे? कोणाचीच नाही. आपण सगळेच व्यवस्थित सेटल आहे. पण आज धीरूभाई अंबानीने काय केलं? त्यांनी प्रॉब्लेमवर फोकस नाही केला. त्यांनी ठरवलं, मला मोठं बनायचंय, मला मोठं बनायचंय. आज जरी मी पेट्रोल पंपावर काम करत असेल, आज जरी 3 महिने माझी मुलं घरी असतील, शाळेची फी भरली नाही म्हणून, 6 महिने मी घराचं भाडं नाही भरलंय, काही प्रॉब्लेम नाही. तरी पण मला आहे ना, जगातली सगळ्यात मोठी पेट्रोल, डिझेल रिफाईन करणारी कंपनी मला उभा करायची आहे, आणि ती कंपनी उभा केल्याशिवाय आहे ना, मी शांत बसणार नाही. हे हे त्यांनी माइंडसेट केलं होतं. आणि हे माइंडसेट केल्यामुळे काय झालं? भयानक प्रयत्न केले, भयानक एफर्ट्स केले, आणि आज जामनगरमध्ये, गुजरातमध्ये आपण समोर बघतोय ना उदाहरण, असं नाही की त्यांनी बोलले आणि झालं नाही. जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी रिलायन्सची आहे. मग मला काय म्हणायचंय, सेल्फ डिस्कव्हरी. आज तुम्ही अंबानी बनू शकता, तुम्ही धीरूभाई बनू शकता, तुम्ही केएफसीचा मालक बनू शकता. पण तुम्ही ठरवलंच नाही. तुम्ही ते सेल्फ तुम्ही डिस्कव्हरी केलीच नाही. मला सांगा, माझ्या डोक्यात आलं ना, मला भारताला महासत्ता करायचंय. त्याशिवाय मी शांत नाही बसणार आहे. एफर्ट चालू आहे, प्रयत्न चालू आहे. मग काय झालं? आता ही मीटिंग संपली, की 11 वाजता मला परत दुसरी झूम आहे. परत 1:30 वाजता मी तुझं टायमिंग घेतलंय. दिनेश सरांची झूम आहे आता. मुंबईच्या स्पेशल टीमसाठी मी प्लॅन केलाय. त्याच्यानंतर परत एक मीटिंग आहे. परत 4 वाजता मला चिंचवडला जायचंय. हरीश बरोबर एक मीटिंग आहे. मग काय आहे, की हे का कुठून आलं? मी एवढा म्हणजे हार्ड वर्कर नव्हतो. पण जेव्हा मी टार्गेट घेतलं ना, मी ठरवलं, की आहे ना मला 1 करोड लोकांना ट्रेडर बनवायचंय. संपला विषय, टार्गेट डन झालं. ती गोष्ट माझ्याकडनं काम करून घेतेय. तुम्ही असं नका विचार करू, आता नाही माझं तर वय, अरे कशाचं वय? तुम्ही तुम्ही डेस्टिनेशन ठरवा, तुम्ही वय विसरून जाल. तुम्हाला काय येतंय, नाही येतंय, मराठी बोलता येते, इंग्लिश बोलता येते, नाही बोलता विसरून जाल तुम्ही. तुम्ही डेस्टिनेशन तर ठरवा. डेस्टिनेशनच ठरवलंय जवळचं, तर मग कसं काय एनर्जी येणार मला सांग? तर हे येणं खूप गरजेचं आहे. सेल्फ डिस्कव्हरी इम्पोर्टंट आहे. त्याच्यासाठी सेल्फ डिस्कव्हरी झाली, लॉ ऑफ अट्रॅक्शन चालू होईल. तुम्ही हे ठरवा, डेस्टिनेशन ठरवा, आणि युनिव्हर्सला मेसेज द्या. डन. ओके सर, नेक्स्ट. तर आता 7 जे कायदे आहेत का, 7 नॅचरल लॉज जे आहेत ते आपण डिस्कवर करूया. पहिला घेऊया आपण. तर आपण आत्ताच बोललो की सक्सेस फ्लोज वेन तुम्ही तुमचं हे घेतलं, की मनात ठरवलं की मी करायचंय, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट करणार, आणि मग युनिव्हर्स तुमच्यासाठी काम करणार. ते शाहरुख खानचा एक पॉप्युलर डायलॉग आहे, खुद ही को कर बुलंद इतना, की खुदा खुद आके तुझे पूछे की बता तेरी रजा क्या है. तर आपण जर पुराण वगैरे वाचले तर त्याच्यात पण आहे की त्यांनी खूप तप केलं, त्यांनी खूप जप केलं, आणि मग देव त्याच्या समोर आला आणि बोलला तुला काय पाहिजे. तर रावणाला पण ते मिळालं, आणि
बाकी लोकांना पण मिळालं. तर असं नाही की रावणला पण ते आशीर्वाद नाही मिळाला. तर तसं सगळ्यांकडे ते आहे. प्रोव्हायडेड तुम्ही तुमची डेस्टिनेशन तुम्ही स्वतः ठरवलं. रावणाने ती काय ठरवली तर त्याने तो मिळाला. ज्याने जे मागितलं त्याला मिळणार, प्रोव्हायडेड तुम्ही ते अलाइन करा. तर लेट्स गो टू द नेक्स्ट. तर आपण आदल्या स्लाइडमध्ये बघितलं की तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, तुम्ही त्या रिकामी स्लेटनी आला आहात. आपण व्हाईट किंवा ब्लॅक ते आपल्यावरती आहे. पण तो प्युअर पॉसिबिलिटी एक इम्पॉर्टंट आहे. पहिली स्टेप आहे की प्युअर पॉसिबिलिटी. आपण सगळे एक पॉसिबल डेस्टिनेशन घेऊन आलो आणि काही रेडीमेड प्लेटवर आपल्याला मिळत नाही की हा आपण असंच करायचंय. तसं झालं असतं तर सगळे माणूस सायंटिस्ट झाले असते, सगळे माणूस डॉक्टर झाले असते, सगळे माणूस इंजिनियर झाले असते, तर प्रत्येकाची एक डेस्टिनी घेऊन आलाय प्रत्येक माणूस, आणि त्याच्यात ती स्वतः जर टॅप नाही केली तर ते त्याला मिळणार नाही. तर ते कुठे येत आहे की ते पॉसिबिलिटी कुठे आहे, तर अध्यात्म कुठे, म्हणजे नेचर कसं, कुदरत कशी वागते त्या पॉसिबिलिटीमध्ये, ते जर आपण बघितलं की कुदरतकडनं आपण जर बघितलं की जग कसं वागतंय, तर नेचर कसं वागतंय, तर एक उदाहरण दिलं. आंब्याचं जर बीज वावलं, हे केलं, सीड हे केलं, सो केलं, तर त्याचे आंबेच येणार. त्याच्यातनं मग कारली येऊ शकत नाही. तर कारली जर हे केली, फार्मिंगला गेली, तर कारलीच येणार. ते आपण जर लक्षात ठेवलं तर आपल्याला पुढे कळेल की काय आहे युनिव्हर्सल लॉ कुठे आहे. तर प्रत्येकाचे पोटेन्शियल असतात. तर तुमचं स्वतःचं एक पोटेन्शियल आहे, ते कोणी काही बाउंड्रीज फॉर्म केले ते आधी लिहून घ्या की माझं पोटेन्शियल आहे माझ्याकडे, पण मला ते डिस्कवर करायचं, पण मग कुठे अडकतो तर माझ्या एवढे एवढे बाउंड्रीज आहेत, ते आपण लिहून घेतलेले आहेत. पण फॉरेक्स ट्रेडिंग मार्केटचं काय पोटेन्शियल आहे ते आपण आता डिस्कवर करू. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट नेक्स्ट. तर हे जे मार्केटचं पोटेन्शियल आहे, जर तुम्हाला कळलं की काय आहे, तर त्याच्यात तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ शकणार. ह्याला तुम्हाला अलाइन करायचं आहे. तर आज तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर आपण सगळे आलो, तर आपल्याला एक माहित आहे की माझ्यामध्ये आहे, आणि कुठे ना कुठे तो इंटरेस्ट स्पार्क झालाय. त्याच्यामुळे मग मी तरी या प्लॅटफॉर्मवर आहे की नाही, मला पैसे कमवायचे, मला काही ना काहीतरी अचीव करायचं, त्याच्यामुळे मला, त्याच्यासाठी मला काय करायला लागेल, तर मला ABCD पासून शिकायला लागणार की फॉरेक्स मार्केट काय आहे, कुठे कुठे चालतं, काय करन्सीमध्ये डील होतं, कुठच्या ह्याच्यात कमोडिटीमध्ये डील करतं, किंवा मला काय शिकून घ्यायला पाहिजे ज्याच्यामुळे मी हे माझ्यामधले जे पोटेन्शियल आहे किंवा माझ्यामध्ये जी ताकद आहे ती मी यूज करू शकणार किंवा वापरू शकणार, ते अलाइन करायचं आहे. ती दुसरी स्लाइड, आपण तिसरी स्लाइड बघितली की डिसाइड युनिव्हर्सल अट्रॅक्शन आणि कॉस्मिक अलाइनमेंट. हे कसं होणार की मी जर ठरवलं नाही तर मला मिळणार नाही. तर नितीन सर, क्विकली ही स्लाइड जरा सांगा ना की कुठे कुठे मला या ड्रीमसाठी अलाइन करायला लागेल आणि काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हेच बोलतो चला. तर ही पोटेन्शियल मार्केट मला नितीन सर देत आहेत. एक्सलंट इन्स्टिट्यूट देते, कुठे ऑपॉर्च्युनिटी आहे, कुठे डेली काय काय करायचं, सगळं मला देत आहेत. तर पॉसिबिलिटी माझ्यासमोर उघडते. मी त्याला किती अलाइन होतोय, मी किती रेडी आहे, हे मला तयार करायचं. तर नॅचरल लॉ कसे असतात की, नेक्स्ट स्लाइड घेऊया नितीन सर. सर माईक बंद आहे तुमचा, नितीन सर. हा हा हा. लिमिटलेस पॉसिबिलिटी म्हणजे मला काय सांगायचं होतं की की म्हणजे आपण आहे ना एक बॉक्स ठरवलेला असतो, आपण एक 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 स्क्वेअर ठरवलेला असतो की हे माझं लिमिट आहे आणि इथपर्यंतच माझं होणार आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल ना त्या बेसबॉलच्या टीमचा. तर आपल्याला ज्या लिमिट ज्या आपण ठरवल्यात ना, आपण जे बॉक्स ठरवलाय, तो बॉक्स आपल्याला ब्रेक करायचा आहे. आणि ते जेव्हा तुम्ही ब्रेक कराल ना, मग तुम्हाला कळेल की अरे हे काय पोटेन्शियल आहे, काय आपण करू शकतो. आपण म्हणतो की नाही यार 8 तास काम केलं ना मला थकायला होतं. हे कुणी ठरवलं? आपण ठरवलं. नाही मला आहे ना टेक्निकल अनालिसिस जमतच नाही. कुणी ठरवलं? आपण ठरवलं. नाही मला आहे ना ते न्यूजमध्ये ट्रेडिंगच नाही करता येत. कुणी ठरवलं? आपण ठरवलं. मग हे हे आपण बॉक्स करून ठेवलंय ना. हे जेव्हा आपण बॉक्स ब्रेक करणार ना, अरे मग का नाही मी 10 वेळा ती गोष्ट करेन. मग मी त्याच्यात एक्सपर्ट बनेल.
मी 10 वेळा आहे ना मी फंडामेंटल वर ट्रेड करेल, मी एक्सपर्ट बनेल त्याच्यात. तर ह्या गोष्टी आहेत की ज्याच्याने तुम्ही म्हणजे खूप सोप्या पद्धतीनं हे करू शकता, सक्सेसफुल बनवू शकता. येस गिरी सर. तर एक्सलंट इन्स्टिट्यूट काय काय देतं आपल्याला? इन्साईट देत आहेत, स्ट्रॅटेजीज देत आहेत, डेली बरोबर. इन्फॉर्मेशन देत आहेत, हे सगळं या स्लाइडमध्ये. तर तुम्ही हो. आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे, तर नो हो. नीड टू. तर पहिलं जे पोटेन्शियल आहे ते अनलॉक करायचं. तर पहिली स्टेप जी आहे नेचरची, ती पोटेन्शियल आहे, की ते प्रत्येकात ते पोटेन्शियल आहे. ते तुमचं काय आहे, तुम्ही कुठे अडकलाय ते तुम्ही लिहून घेतलं का? आणि लिहून घेतलं नसेल तर लिहून घ्या आणि त्याच्यावरती काम करायचं आपल्याला सगळ्यांना, इन्क्लुडिंग मी. की माझं पोटेन्शियल मला अनकव्हर करायचं आहे, मला अनलॉक करायचं आहे. तर मला काय काय माझे वीक पॉईंट्स आहेत, माझे स्ट्रेंथ कुठचे कुठचे आहेत, मला कुठचे ऑपॉर्च्युनिटी आहे, आणि त्याच्यात मी कसं इम्प्रूव्ह व्हायचं, ते पहिलं स्टेप आहे. पहिला कायदा जो आहे तो नॅचरल लॉ आहे. तो कुठचंही काम करायचं असेल तुम्हाला, तर त्याच्यात तुम्ही जोपर्यंत जे लिहून 7 घेत लॉ, नाही. जे स्पिरिच्युअल आध्यात्मिक जे 7 नियम आहेत, कायदे आहेत, तर त्याच्यातला हा पहिला कायदा आहे. हे लिहून घ्या. पोटेन्शियल. आता दुसरा कायदा आहे गिव्हिंग, म्हणजे आपण काय गिव्हिंग. देतो. पहिला पोटेन्शियल होता. पोटेन्शियल म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? पोटेन्शियल आपली ताकद, स्ट्रेंथ. आणि दुसरा जो पॉसिबिलिटी. आहे तो गिव्हिंग आहे. गिव्हिंग येस म्हणजे गिरी सर. आता आपण काय देतो आहे, तर लॉ ऑफ गिव्हिंग अँड रिसिव्हिंग. जर आधी तुम्ही बोललात ना की मी 10 माणसांना केलं तर मला 100 माणसं भेटतील इन्व्हेस्ट करायला काय या माझ्या ग्रुपमध्ये, तसे जुळत जातील. जर एक आंब्याचं झाड लावलं तर त्याच्यात अमुक आंबे होतील, जर 10 लावले तर मल्टिप्लाय होतील. तर तसं मी जिथे एनर्जी देतोय ते मल्टिप्लाय होणार. माझ्या आयुष्यात मी जिथे जिथे मी फोकस करणार तिथे मला रिझल्ट मिळणार. पण मी तिकडे फोकस नाही करणार आणि मी म्हणणार की अरे नितीन सरांनी काही शिकवलं नाही, ह्याला ह्याला काही येत नाही, तर ते काय होणार आहे, मलाच तो रोड ब्लॉक होणार. तर ते कसं काम करतं देणं, हे खूप आवश्यक आहे. मी काय देणार? तर मी म्हटलं की आता मी एक झाड आहे आणि मला फार्मिंग येत नाही. तर माझं समजा कोणी सांगितलं की आता गिरीश हे जा आणि इकडे हे फार्मिंग मी 8 दिवसासाठी नाही आहे इकडे, तू हे फार्मचं पूर्ण लक्ष ठेव. मी म्हणतो हा मी ठेवणार. मग मी रोज सकाळी ते झाडांना पाणी घालतो आणि फुलांना पाणी घालतो, पत्त्यांवर पाणी घालतो आणि 8 दिवसांनी ते झाडं सुकायला लागतात. तो मित्र येऊन म्हणतो की अरे झाडांना पाणी नाही टाकायचं होतं, तुला मुळात पाणी टाकायचं होतं. तर कळलं का ह्याच्यात की तुमचे मूळ कुठे आहे, तुमची कोर स्ट्रेंथ जी आहे तिथे तुम्ही पाणी नाही घातलं, तुम्ही नुसतं पानांवर टाकलं. तर पानांवर फोकस केला तर तुम्ही नाही सक्सेसफुल होऊ शकणार. वैभवनी 1 करोड बनवले, तिथे सक्सेस मिळालं, ते वैभवची स्टोरी आहे. माझी स्टोरी कुठे आहे, मला कुठे मुळात पाणी घालायचंय ते मला बघायचं. तर मी तिथनं मुळातनं जर मी सुधारलो नाही तर काही सक्सेस मला मिळायचं शक्य नाही आहे. तर मी तिथून प्रत्येक म्हणजे मला आता सगळं प्लॅटफॉर्म मिळालंय, मी ह्याच्यासाठी रेडी आहे का? मला कुठे कुठे माझे विकनेसेस आहेत, माझी स्ट्रॅटेजी बरोबर नाही आहे, मला केव्हा एस एल टाकायचं केव्हा टीपी टाकायचं मला येत नव्हतं. ते मला न कोर्स करता मी त्या ॲपवर प्रॅक्टिस करत करत शिकलो. आज मला गेल्या वेळेला मी नितीन सरांना विचारलं होतं की एस एल ट्रेल कसं करायचं मला माहित नाही, पण आज मला येतं. का मी म्हटलं की सगळं इकडे आहे, सगळे करतात, तर मला का दिसत नाही? त्या ठीक आहे, फोनवर मला जमत नाही, मला मोठं लॅपटॉप पाहिजे, पण काही करून मी म्हटलं दिवसभर माझ्याकडे आहे, तर दिवसभर ते मरामरा बोलून शिकलो. तर ते जर मी नाही केलं तर मला कुठनं येणार आहे? आता मी कुठे अडकतोय ती मी लिहून घेतलेलं. तसं प्रत्येकाने हे जर नाही केलं तर ते देणं पण आवश्यक आहे. मी नुसतं बघणार की त्यांनी सक्सेस केलं, मला मला पण सक्सेस मिळेल, पण मी कुठे माझी विकनेस आहे, मी तिकडे अटेन्शन दिलं की नाही, मी त्याला इम्प्रूव्ह करायला माझी एनर्जी दिली की नाही, मी ते प्रयत्न केले की नाही, ते पण देणं आहे. ते प्रयत्न केल्याशिवाय मला काय उपयोग होणार नाहीये. नुसतं मी चालत गेलो तर कुठे ना कुठे पडणार, पण मी चालत गेलो तेव्हा बघून चाललो तर मी पडणार नाही. हे देणं जे गिव्हिंग आहे, जर मी ते तिकडे लक्ष दिलं तर मला जे रस्ता उघडणार माझ्या आयुष्यात तो चांगलाच होणार आहे. हे सेकंड स्टेप आहे. नितीन सर काय ऍड करायचे? येस येस. डन 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 सर. हा नेक्स्ट.
तर तेच आपण बोललो की आता नितीन सर आपल्याला काय काय देत आहेत, तर अलर्ट्स देत आहेत, एफिशियन्सी कशी वाढवायची देत आहेत, हा प्लॅनिंग देत आहेत, प्रायोरिटीज काय काय करायचे देत आहेत, मॉनिटर करतायत की रोज, आणि रिव्ह्यू घेत आहेत एव्हरी सॅटर्डे. ते सगळं आपल्याला मिळते. तर मी कुठे कमी पडतोय? की नितीन सरांनी 5:30ला सांगितलं तर मी आहे का नाही त्यावेळेला, कुठेही असलो तर मी तयार आहे की नाही, ते हे जर मी दिला नाही माझा वेळ, माझ्याकडनं फक्त वेळच द्यायचा आहे नितीन सरांना. नितीन सरांकडे सगळं रेडी आहे. मी काय नितीन सरांची काय एक्सपेक्टेशन आहे, मी ॲज अ फ्रँचायझी होणार, माझी जी स्ट्रेंथ आहे ती आणायची आहे. माझे जे जगातले जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत तिथनं काही पोटेन्शियल लोक काढायचे. असं नाही की मी सगळ्यांना सांगितलं सगळे आले, तिथे पण हम्म मला ब्लॉक्स आले. नाही नाही नाही, मला वेळ मिळत नाही, मला माझ्याहून होणार नाही. तर त्याला मी मोटिवेट करायचंय. नितीन सर जसे मोटिवेट करतात तसं मी पण त्यांना करायचंय. त्यांचे निगेटिव्ह पॉईंट्स काढायचे, पण ते कसं मला कळणार जेव्हा नितीन सरांना मी ऐकणार, आणि मी माझे निगेटिव्ह पॉईंट्स पण काढणार. तेव्हा माझ्या सक्सेसमुळे मी कसं अचीव केलं ते, प्लस नितीन सर, आणि प्लस माझं नॉलेज, ते मी त्यांच्याकडे शेअर करणार, तर होणार. तर नितीन सरांनी माझ्यामध्ये एक आंबा पाहिला, ते आता लावलं आहे. आता हे झाड आंब्याचं किती फ्रूट आणतंय ते आता आपण बघायचंय, प्रोव्हाइडेड मी ऑल्सो तयार आहे द्यायचा. राईट. दिस इज द प्लॅटफॉर्म ऑफ गिव्हिंग. नेक्स्ट घेऊ शकतो आपण. तेच आहे, ते आपण बोललोय ऑलरेडी की मी हम्म एक्सलंट एवढं एवढं देतोय आपल्याला, मी काय देतोय हे आपण प्रत्येक क्षणाला लिहायचंय. एव्हरी डे इन द मॉर्निंग वी हॅव टू राईट की हे जर मला मिळतंय सगळं, मी देतोय का, माझा फक्त वेळ पाहिजे आणि माझी तयारी पाहिजे, हे मी तयार आहे का, हे गिव्हिंगचा स्टेप, दुसरी स्टेप जी आहे गिव्हिंग ते. गिव्हिंग आणि रिसिव्हिंग, देणं आणि घेणं, हा जो निसर्गाचा नियम आहे ना, मी बोललो ना, म्हणजे तर तो नियम आपण फॉलो करायला पाहिजे. बघा, हे सगळं एक्सलंटने दिलंय, मग तुम्हाला फक्त टाइम द्यायचा आहे. तुम्हाला पण काहीतरी दिल्यावर तुम्हाला काहीतरी मिळणार आहे, बरोबर ना? मग तुम्ही एक्झॅक्टली. फक्त तुमचा वेळ पाहिजे, दुसरं काही नको आहे. बाकीकडे इन्स्ट्रक्शन्स जर तुम्ही आहे. पैसे कमवायला गेला तर तिकडे तुम्हाला 10 तास वेळ द्यायचा आहे, हार्डवर्क करायचं आहे, एफर्ट द्यायचे, भांडवल टाकायचंय, हे करायचंय, ते करायचंय, डिपेंडन्सी आहे, याला पाणी लावा, त्याला हे करा, त्याला सॅल्यूट करा, अरे कशासाठी? कशासाठी? तुम्ही स्वतःचा फक्त वेळ द्या ना. घरी बसा. घरी बसून करोडपती व्हा. कशासाठी उगाच काय करायची गरज आहे? आणि हे सगळं रेडीमेड तुम्हाला दिलंय. तुम्हाला कॉल बघायची गरज नाहीये. कॉल घेण्यासाठी अ, हे करायची, एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग दिलंय. एव्हरी सॅटर्डेला रिव्हिजन दिलाय. प्रिव्हियस वीकचा तुम्हाला दिलाय. नेक्स्ट वीकमध्ये काय होणार आहे त्याचा अंदाज सगळा दिलाय. सगळं रेडीमेड आहे. फक्त तुम्हाला वेळ द्यायचा. हे लक्षात. ठीक आहे? हा, नेक्स्ट घेऊया. तर येस. तिसरी इंटेन्शन पायरी, अँड डिझायर. बोला गिरी सर. हे सिंपल आहे की माझा आता ह्या प्लॅटफॉर्मवर मी जुडलोय, तर माझे इंटेन्शन, माझे डिझायर काय, तर त्याचे ते गोल तुम्ही दिले त्याच्यात आहेत. बरोबर. तुमचं इकडे इंटेन्शन आहे की मला पैसे कमवायचे, प्लस मला लोकांना पण ह्या लाईनवर, मी जर कमवलं तर मला 4 लोकांना शिकवायचं की तुम्ही पण कमवू शकता, ह्याच्यात काही कॉम्पिटिशन नाहीये. तर हा लॉ कसा काम करतो ते नेक्स्ट स्लाइड मध्ये आहे. तर अलाइनिंग थॉट्स अँड इमोशन आणि ऍक्शन अँड इंटेन्शन. आता माझे विचार जर असणार, माझ्या मनात जर भीती असणार की अरे रे, मी हे जर गेलो तर लोक कसे मला घेणार, मी नुकसान केलेलं आहे, मला माझ्याहून ऑलरेडी एवढं प्रॉब्लेम झालेले आहे, तर मी कोणाकडे बोललो पैशाचं, तर हे सगळे माझे पण विचार असू शकतात, सगळ्यांचे असू शकतात. पण प्रत्येकाला आता आपण काय करायचं की एक काय म्हणतो, आभार म्हणू शकतो ग्रॅटिट्यूडला, का आय डोंट नो मराठीमध्ये. पण जर मला एवढं प्लॅटफॉर्म मिळालं आहे, तर माझ्या मनात हे ते व्यक्तिगत हे आली पाहिजे की येस, मी आय एम ग्रेटफुल टू दिस ऑपॉर्च्युनिटी, आणि ह्याला कसं मॅनिफेस्ट करू मी, तर मी ह्याच्यासाठी काय काय माझे इंटेन्शन आहे. मी फक्त 5:30चे कॉल घेतले आणि त्याच्यात मग पैसे बनवील, हे चालणार आहे का? नाही चालणार माझ्या हिशोबाने. तर माझे डिझायर्स जे आहेत ते 1 करोड बनवायचे आहेत, पण त्याच्यासाठी मला इंटेन्शन काय पाहिजे की मी एवढाच वेळ देणार, तर ते सक्सेसफुल होणार का, हे सगळं प्रत्येक स्टेपला तुम्हाला कळेल मी कुठे चुकलो.
तर माझं इंटेन्शन आज काय होतं, माझं इंटेन्शन काल काय होतं ते कळणार. तर नेक्स्ट स्टेप जे आहे ते इज ऑफ डुईंग, म्हणजे किती, हा नेक्स्ट स्टेपला जाऊ शकतो आपण. तर किती सोपपणाने टेन्शन न घेता आपण करतो. तर तिथे नितीन सर सांगतात की मी मेडिटेशन शिकवणार आहे आणि शिकवतो, आणि रोज सांगतात की तुमची भीती मी काढणार आहे. ते का होतं की आता सडनली ती कॅन्डल खाली जायला लागते, रेड व्हायला लागते, आणि आपले श्वासोश्वास वाढायला लागतात. अरे रे, माझं नुकसान झालं. मी डमीवर खेळतो तरी मला असं वाटतं की अरे रे, आता गेलं, आता $5 गेले, आता $10 गेले. तर हे नाही व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी सायकोलॉजी काय पाहिजे हे आपल्याला शिकवतायत. तर हे जर होत असेल तर ते ते शांत मन करायला इज ऑफ डुईंग थिंग्स म्हणतात. की मी किती स्ट्रेस घेऊन काम करतो की का स्ट्रेसलेस काम करतो, एवढं लक्षात ठेवायचं. हे कसं काम करतं ते नेक्स्ट स्लाइडला आहे. लॉ ऑफ लिस्ट एफर्ट म्हटलं तर आपण त्रास घेऊन ज्या ज्या कामाला जे म्हणतात नाही, पहिली पायरी जर आपण घेतली आणि ते स्ट्रेसफुल असेल तर रिझल्ट पण त्याचं स्ट्रेसफुल असतं. तर पहिली पहिली पॉझिटिव्ह स्टेप मी घेतली. त्या वाल्मिकीने काय सांगितलं की ठीक आहे, मी मेडिटेशन करणार, राम राम बोलणार, पण ते विश्वास होता त्याच्यात, त्याच्यात तो काही ह्यानी सांगितलं मला की मला रस्ता मिळेल, तर मी राम राम बोललो की मरा मरा बोललो, मला फरक पडत नाही, पण मला आत बघायचंय, मला आतल्या आत मला ती शक्ती शोधायची आहे. ती पहिली स्टेप काय होती, पॉझिटिव्ह माइंडसेट. आणि त्याच्यामुळे ते इझी ऑपरेशन झालं. त्याचं असं नाही की अरे रे माझी चूक झाली. तर तिथे ते ते मेडिटेशन काय झालं की चूक होते का चांगलं करतोय ते आता माझं लक्ष नाही, मला सक्सेस मिळणार आहे, हे महत्वाचं आहे. तर शांतपणे काम करायचं, जेवढं सोपं आणि शांत काम केलं, इझीपणे काम केलं तर सक्सेसफुल येईल. ही ही स्टेपचं हे हे एक्सप्लेनेशन आहे. नेक्स्ट जाऊयात. कॉज अँड इफेक्ट. तर ह्याचं काय, कॉज म्हटलं तर कारण आणि इफेक्ट म्हटलं तर रिझल्ट, म्हणजे आपल्या समोर प्रत्यक्ष परिणाम आहे. तर परिणाम आणि कारण, आपण नेहमी काय करतो की काही कारण आपल्या म्हणजे काही परिणाम दिसले की अरे रे मी पडलो बिकॉज तिकडे ते दगड आला होता मध्ये, मी पडलो किंवा तिकडे ते जागा ते केळाची साल होती तिकडे. हे साधारण उदाहरण आहेत, पण आपण आयुष्यात असे जिथे जिथे अडकलो, जिथे तिथे आपण फसलोय, आपण नेहमी दुसऱ्यांना कारणीभूत ठरवतो. पण कारण पण आपल्याकडेच आहे. आपण कुठे अडकलोय, जर आपण ते 4 स्टेप मागे गेलो तर आपल्याला कळणार की मी किती इझी घेतलं होतं, मी किती स्ट्रेसफुल काम केलं होतं, माझं इंटेन्शन काय होतं हे काम करताना, मी काय दिलं ह्या कामाला, आणि माझं पोटेन्शियल काय होतं. जर आपण रिव्हर्स घेतलं ना, कारण जर मिळालं आपल्याला, आपले परिणाम जर मिळालं, प्लस का मायनस ते बघायची गरज नाही. आता मी कमावले, चल बरेच लोक खुश होतात की हा चला आज मी, आपण किती लोक शेअर करतो, मी आज $499 बनवले, ट्रेड ते आपले स्क्रीनशॉट शेअर करतात. तर ते बघा मागे जाऊन मी काय केलं, कशामुळे हे 499 बनवले. तर मी किती इझी ऑपरेट केलं, किती सरळ काम केलं, माझे इंटेन्शन आणि डिझायर काय होते, माझी इच्छा काय होती हे काम करताना. पैसेच कमवायचं होतं की मला जे करायचंय ते तिथे मी लक्ष दिलं, मला कमवायचं तिथे लक्ष नाही दिलं. पण ते कमवायचं की नुकसान करायचं ते पण स्टेप्स आपल्याला मिळत आहेत. नंतर मी कुठे काय काय दिलं आणि माझं पोटेन्शियल काय होतं, तर मी पोटेन्शियल पूर्ण नाही पण मी शिकतोय, मला खूप अलर्ट राहायला लागेल, मला खूप लक्ष द्यायला लागेल. हे सगळं जर शांतपणे केलं तर तुमच्या समोर तुमची कारणं आणि तुमची परिणाम समोर असणार, तुम्हाला कोणालाही ब्लेम करायची गरज नाही. हे ह्या स्टेपची मूळ परिभाषा आहे की कॉज अँड इफेक्ट आपल्याकडे आहे. ते नेक्स्ट स्लाइड मध्ये मी समजावलंय. तर वैभव मेन्शन की त्यांनी एवढे एवढे केले, तर आपण ते बोललो की वैभवनी कशामुळे केले, त्यांनी काय भोग दिले त्याच्यासाठी, ते जर आपण द्यायला तयार आहोत तर आपल्याला का गोल नाही मिळणार, आपल्याला का सक्सेस नाही मिळणार. तर कारण आपल्याकडे आहे, पण आपण ब्लेम करतो दुसऱ्यांना. तर दुसऱ्यांना ब्लेम करायचं सोडून आपण स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची, आपण एक्सेप्ट करायचंय की इथे माझं चुकलं. ते कधी होणार, जेव्हा आपण मागे रिव्हर्स प्रोसेस नाही केला, मागचे स्टेप्स माझे कुठचे गेले, माझा आता हे 5व्या का 6व्या स्टेपवर आहे, 5व्या स्टेपवर आहे, तुम्ही 4थ्या स्टेपवर काय केलं, 3ऱ्या स्टेपवर काय केलं, आणि 2ऱ्या स्टेपवर आणि पहिल्या स्टेपवर काय केलं, मी किती तयार होतो किती,
ते जर आपण लक्षात नाही ठेवलं तर आपल्याला कारण दुसऱ्यांवरच ब्लेम करायचं मिळतील. आपल्याला कधीच स्वतः आतमध्ये बघायला मिळणार नाही. मी राम बोललो काही मरा बोललो त्याच्यात फरक पडत नाही. फरक पडतोय मी काय केलं प्रत्येक स्टेजला. तर हे वैभव जर आपल्याला आपल्यातला बाहेर काढायचं तर हे भोग द्यायला लागतील. नेक्स्ट स्टेप सर. आता डिटॅचमेंट म्हटलं तर आपण विड्रॉ करून घ्यायचं. वैभव सर, नितीन सर, ह्याचं मराठीमध्ये काय होतं डिटॅचमेंटचं? अलिप्त अलिप्त म्हणजे आपण एकटपणा म्हणतो ना. हा, नाही तसं एकटेपणा नाही. म्हणजे आपण आता समजा माझा अलिप्तता. माझा लॉस झाला हा हा. तर माझं डोकं कुठे होतं नॉर्मली? अरे रे रे रे, आता ह्याच्यात काय होणार? मग मी ह्याचे कारण न शोधता मी काय करणार की हे ट्रेडिंग बिझनेस माझ्या कामाचा नाही, मला येणार नाही, मी लॉस केला सगळ्या. आणि मी जर तिकडे एनर्जी फोकस केली तर मला सगळे ते लोक भेटतील, ते सांगतील का अरे रे मी पण केलं होतं, माझे एवढे गेले. हम्म, तर तिथून मला त्या रिझल्टवरनं, त्या परिणामवरनं डिटॅच करायचंय माझी एनर्जी. हम्म. रिझल्ट राईट. पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे ते नाही बघायचंय. मी तिथून माझ्या अटेन्शनला वेगळं करून परत मागचे 6 स्टेप 5 स्टेप घ्यायचे किंवा नेक्स्ट स्टेपला जायचंय. तर डिटॅचमेंट हे खूप आवश्यक पण आहे की मी तिथे डोकं काय असतं, माइंड इज ऑलवेज स्टक विथ दी नेगेटिव्ह थॉट्स, नेगेटिव्ह इमोशन्स आणि नेगेटिव्ह एक्सपिरियन्सेस. पॉझिटिव्ह कधीच विचार टॉप टॉप ऑफ द माइंड राहत नाहीये. अजूनही तुम्हाला विचारलं तुमच्या आयुष्यात किती आनंदित गोष्टी तुम्हाला आठवत आहेत आणि किती अ, आनंदित नसलेल्या गोष्टी तुमच्या डोक्यात आहेत आत्ताच्या आता, तर तुम्ही नसलेल्या गोष्टी तुमच्या डोक्यात लवकर येतील. आणि खूप आनंदित गोष्टी असतील त्याला विचार करायला लागेल की मी केव्हा खुश होतो. पण मी केव्हा केव्हा खुश नाहीये ते आपल्या डोक्यात आधी येतं. तर त्याच्यावरनं आपण डिटॅच करायचं आहे क्षणोक्षणी, एव्हरी मोमेंट. आणि प्रत्येक टायमाला आपण डील करताना, ट्रेड करताना हे लक्षात ठेवायचं की रिझल्ट काही आला पण मी हे स्टेप्स जर बरोबर नाही केले तर रिझल्ट चुकीचं होऊ शकतं. तर प्रत्येक क्षणाला ते टाईट रोप वॉक म्हणतात ना आपण, ते रस्त्यावर ते मदारी लोक करतात, ते दोन दोन साईडला ते खांबे लावलेले असतात, त्याच्यावरती एक रस्सी असते, त्याच्यावरती तो माणूस चालतो का बाई चालते, तिच्या हातात काठी असते. कधी कॅन्डल वर गेली तर काय करायचं, कॅन्डल खाली गेली तर काय करायचं, सगळे इन्स्ट्रक्शन तुमच्याकडनं येत आहेत. फक्त मला लक्ष ठेवायचं की या क्षणी मला काय करायचंय. तर ते केल्यावर ते जे काय रिझल्ट आला पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी डिटॅच केलं तर नेक्स्ट स्टेप आपल्याला कळणार की नेक्स्ट स्टेप घेऊया. ते हे बोललो मी आधी, बॅलन्स माइंडसेट करायचं. ते रोप वॉक वर तर करतो ना, काठी डावीकडे गेली तर राईटला करणार, राईटला गेली तर डावीकडे करणार. हे आवश्यक आहे की मी काय करायचं या वेळेला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह लक्षात नाही ठेवायचं. तर जे काय रिझल्ट आलाय तिथून बाहेर पडायचं आणि मग गो बॅक टू द लास्ट स्टेप, दॅट इज पर्पज. लास्ट स्लाइड घेऊया. पर्पज. तर ह्या प्लॅटफॉर्मवर माझं पर्पज काय आहे, तर पैसे बनवायचे आणि पॉझिटिव्हली बनवणार आहे, बनवायचंच आहे. तर प्रत्येक क्षणाला मला कुठे काय काय मिळतंय त्याचा मी बरोबर उपयोग केला का? जर तिथे नसेल केलं, मी कुठेहीच कुठल्याही पायरीवर मी चुकलो असेल तर ते रिझल्ट माझ्याकडेच असणार आहे, त्याचे कारण माझ्याकडेच असणार आहे. आणि त्याचे मी कोणालाही ब्लेम करू शकत नाही की यामुळे असं झालं. तर हे जर 7 पायऱ्या जर मी प्रॉपरली मेंटेन केले प्रत्येक गोष्ट करताना, हे ट्रेड नाही आयुष्यात काहीही जर केलं तर मी 7 स्टेप केले की माझं पोटेन्शियल आहे काय, मी काय देतो आणि मला काय मिळतंय, आणि माझ्यासाठी काय काय ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे, मी काय दिलं, माझे इंटेन्शन काय, माझी इच्छा काय, माझी अपेक्षा काय आहे, आणि मी किती आरामशीर काम करतोय, स्ट्रेस न घेता काम करतोय, आणि जे काय कारण मला मिळणार, जे काय रिझल्ट परिणाम मिळणार आहे त्याची कारण माझ्याकडेच आहे, दुसऱ्यांकडे नाही आहे. ते मी जर ठरवलं आणि मी एक्सेप्ट केलं तर मला माझा पर्पज मिळणार. पर्पज म्हटलं तर ऑब्जेक्टिव्ह मिळणार, गोल मिळणार, जे 100 गोल लिहायला सांगितलेत नितीन सरांनी. तर ते गोल्स जे मला अचीव्ह करायचे, प्रत्येक गोलला माझे हे 7 स्टेप कामाला येणार आहेत.
तर हे 7 स्टेप जर मी प्रॅक्टिकली डेली प्रत्येक वस्तू करताना मी जर बघितले, तर मला कोणी हरवू शकत नाही आयुष्यात. नितीन सर, प्लीज टेक ओव्हर. येस. तर काय बघा, आपण हे जे 7 स्पिरिच्युअल जे लॉज बघितले ना, तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की पोटेन्शियल पासून, म्हणजे पहिला पोटेन्शियल होता, प्युअर पोटेन्शियल. पोटेन्शियल आपण बघितलं. म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने हे जे 7 नियम आहेत, 7 कायदे आहेत, हे जर आपण ह्या पद्धतीने जर आपण काम केलं, ह्या पद्धतीने जर आपण काम केलं, तर डेफिनेटली आपण जे काम करतोय ना, त्याच्यामध्ये तुम्हाला यश भेटेल 100%. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही डाऊट नाहीये. मग तुमचं पोटेन्शियल काय आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे आपण म्हणतो की गिव्हिंग, म्हणजे जर तुम्हाला तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, तर मग तुम्ही काय काय दिलंय आणि मग काय दिल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे हे माहिती पाहिजे. आज तुम्ही जर 10 तास कंपनीला देत असाल, तर त्याच्यातनं तुम्हाला काय मिळणार आहे? तेच 10 तास जर तुम्ही ट्रेडिंगला देत असाल, तर त्याच्यातनं तुम्हाला काय मिळणार आहे? पण तेच 10 तास जर तुम्ही ॲज अ फ्रँचायझी ओनर म्हणून देत असाल, तर तुम्हाला 7 इन्कम मिळणार आहे. जसं 7 लॉज आहेत, तसे 7 इन्कम्स आपण जनरेट केलेत. मग ते 7 इन्कम तुम्हाला मिळणार आहेत. कंपनीत जर 10 तास तुम्ही वेळ दिला, तर तुम्हाला फक्त पगार भेटेल. इकडे जर तुम्ही 10 तास दिला, तिकडे तुम्हाला काय भेटणार आहे? तिकडे तुम्हाला इन्कम म्हणजे 7 वेगवेगळ्या प्रकारची इन्कम भेटणार आहे. हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की इंटेन्शन अँड डिझायर. इंटेन्शन अँड डिझायर म्हणजे काय? की ज्या इंटेन्शनने तुम्ही काम करताय. कसं होतं ना, इंटेन्शन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय, कंपनी तुम्ही गेलाय तर ते फक्त पगार मिळतोय म्हणून नाही. तर मी काम केल्याने कंपनीची डेव्हलपमेंट होतीये. कंपनीची प्रगती होतीये आणि मग मला पगार पण मिळतोय. काही लोक आहेत की ते फक्त पगारासाठी काम करतात. काही लोक आहेत, की कंपनीची डेव्हलपमेंट माझ्यामुळे कशी होईल. तर त्याच बघा, फरक छोटा आहे, एकदम छोटा आहे. पण मी तुम्हाला सांगेन, की जो पगारासाठी काम करतो तो तिथेच राहतो. पण जो कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी काम करतो त्याचं प्रमोशन होतं. मग त्याचं इंटेन्शन काय आहे ना, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही फक्त तुम्हाला 7 इन्कम मिळतायत म्हणून तुम्ही काम केलं, तर तुम्हाला 10 लाख रुपये डेफिनेटली मिळतील. पण मी जे काम करतोय याच्याने एक्सलंट, म्हणजे एक्सलंट मध्ये मी काम करतोय आणि एक्सलंटच्या कामामध्ये मी थोडी प्रगती केल्यामुळे भारत देश महासत्ता होणार आहे. हे हे इंटेन्शन जर आपण ठेवलं ना, तर डेफिनेटली खूप चांगली प्रगती, खूप चांगला इन्कम तुमचा होणार आहे. इझी ऑफ डुईंग म्हणजे काय? ते किती सोप्या पद्धतीनं आपण हे करतोय. किती सोप्या पद्धतीनं मला हे करायचं आहे आणि किती मी त्याला वेळ दिला. कशा पद्धतीने मला सक्सेस मिळणार आहे. मग हे जेव्हा आपण बघतो ना, तर तुम्ही त्याच्यासाठी किती एफर्ट्स घेतले, किती वेळ दिला, कसं केलंय, त्याच्यासाठी किती मेहनत घेतली, हे खूप इम्पोर्टंट आहे. आणि हे जेव्हा तुम्ही करता, मग मग होतं काय, की मग कॉज आणि इफेक्ट म्हणजे काय? मग त्याचा आपण म्हणतो ना, की कर्म आणि फळाचा सिद्धांत आहे. मग हे तेच आहे. म्हणजे आपण काय काम केलं, मग त्याचा इफेक्ट आपल्याला काय मिळणार आहे? हे कॉज अँड इफेक्ट मध्ये आहे. आणि मग शेवटी काय, की डिटॅचमेंट म्हणजे काय? तर मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, तर मग एखादी गोष्ट जेव्हा आपल्या सक्सेसमध्ये आपण करतो आणि एक एखादा रिझल्ट मिळतो आपल्याला, मग तो निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, त्याच्यातून बाहेर पडून मग आपल्याला त्याच्याकडून काय शिकलो आपण, त्याच्यामधून काय घेतलं आणि घेतल्यानंतर मग पुढे आपल्याला कसं जायचंय, हे आपण घेतलं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय, तर डेस्टिनेशन. आपला पर्पज काय आहे, हे सगळं करण्यापाठीमागचा, ते प्युअर पर्पज म्हणतो ना आपण, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते पर्पज जर तुमचं फायनल आहे, ते डेस्टिनी जर आपली फायनल आहे, तर यू विल बी रॉक, म्हणजे यू विल बी सक्सेसफुल, म्हणजे तुम्हाला ते यश मिळणारच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने गिरीश सरांनी डिझाइन केल्यात. तर गिरीश सरांसाठी मला वाटतं एकदा आपण जोरदार क्लॅप व्हायला पाहिजेत सगळ्यांनी. खरंच गिरीश सर, थँक यू सो मच. तुम्ही जे एक धन्यवाद सर, माइंडसेट केलं धन्यवाद. आणि सगळ्यांसाठी तुम्ही हे एक स्पिरिच्युअल, एक आध्यात्मिक अ, कायदे तुम्ही सगळ्यांसमोर आणलेत.
डेव्हलपमेंटसाठी. थँक्यू सो मच. प्रयत्न केला, मराठी एवढं चांगलं नाही, पण स्टील आय नाही, पण मॅनेज. तुम्ही गिरीश मेहता म्हणजे तुमचं सरनेम गुजराती मेहता आहे. म्हणल्यावर गुजराती बरोबर आहे, पण तुम्ही एवढं सुंदर मराठी बोलला की मराठी लोक पण एवढं चांगलं मराठी नाही बोलत. गीता तिकडेच फसली बहुतेक. हा. गीता मॅडम तिकडेच फसल्यात. हो 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 हो. येस येस येस. सो चलो, थोडस आपण फक्त रिव्ह्यू घेऊया. आणि काही प्रश्न असतील कोणाचे तर हा, लगेच. याच्याबद्दल एक एक 5 मिनिटं क्वेश्चन आन्सर घेऊया आणि मग आपण एक आपला 5 मिनिटात आपला जो एव्हरी संडेचा जो सेशन असतो, दिस वीक काय काय आपण प्लॅन करणार आहे, पाठीमागच्या वीक मध्ये आपण जो ठरवलं होतं त्याचं काय झालं आणि पुढे कसं कसं प्लॅन करणार आहे. काही डाऊट्स आहेत, काय प्रश्न आहेत या 7 लॉज बद्दल? मला वाटतं नाहीये. तर आपण नेहमीची सुरुवात जसं श्री गणेश, येस सर, येस गणपती सर. बाप्पा पण आता येणार आहेत, तर पागे साहेबांपासून करूया. पागे साहेब बोला, मागच्या आठवड्याचा काय रिव्ह्यू आहे आणि ह्या आठवड्याचं काय प्लॅनिंग आहे? बुधवारच्या मिटिंगला 7 जण होते. ग्रेट. हा. आता कोर्स येणार म्हणजे 2 प्लस मी, 3 जण आम्ही येणार. लोणावळ्याला. ओके ओके ओके. बाकी चालू आहे मग बरोबर. ट्रेडिंग केलं चालू होतं. ट्रेडिंग मध्ये पागे साहेबांनी पण अकाउंट डबल केलंय. ऑलमोस्ट $100 डिपॉझिट केले होते. अभिनंदन करा पागे साहेबांचं. ऑलमोस्ट म्हणजे आता काय सिच्युएशन आहे नाही माहिती, पण चांगलं प्रॉफिट पागे साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे काय होतं, हा कॉन्फिडन्स येणं खूप गरजेचं आहे. आणि एकदा तो कॉन्फिडन्स आला सगळ्यांना की मग प्रगती होणार सगळ्यांची. येस. पाटील साहेब. पाटील साहेब, आवाज येतोय? येस सर. येस येस, बोला पाटील साहेब, बोला काय काय अपडेट्स. ऍक्च्युली आता मी यांच्या एस बी पाटीलच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलशी बोलणं झालं माझं, परंतु ओके, फोनवरती ग्रेट. बोलणं झालं. आमचं अजून भेट पडली नाही, हा त्यामुळे हा ते हा. होऊन जाईल. आणि दोन ह्याच्या आपलं 29-30 काहीतरी आहेत ना, 30-31 त्या हा, ट्रेनिंगला 2 31-1 ऍडमिशन आणि होते. 2 लोणावळ्याला ऍडव्हान्स कोर्स आहे. बरोबर 31-1 आणि 2, हा. सॅटर्डे संडे आणि मंडे काहीतरी आहे ना. बरोबर बरोबर. 2 ऍडमिशन होतील आपल्याकडून, म्हणजे पॉझिटिव्ह आहेत. मला अजून त्याच्याकडनं कन्फर्मेशन नाही भेट. ओके ओके ओके. ठीक आहे. तसं काय Yes. त्यांच्याशी बोलायचं असेल तर मॅमशी किंवा हरीश किंवा मी आहे. एकदा त्यांना काय काय आपण घेणार आहे 3 दिवसामध्ये त्याचं काही डिटेल्स हवे असतील तर ते पण करू आपण. हो चालेल. मी एका कॉम्पिटिशनच्या ठिकाणी असल्यामुळे जास्त नाही बोलू शकत आहे सर. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक थँक्यू सर. आहे. येस येस येस. जयंत सर. तुमच्या ताब्यात मी आता एक छोटा ट्रेडर देणार आहे. छोटा ट्रेडर. ओके. तो काय तो वय आहे त्याचं? प्रभावशाली झाला 21. 21. ठीक आहे. डन डन. तर तो लोणावळ्याला जो माझा विद्यार्थी येणार आहे म्हणालो तो आहे. बर बर बर. मला खात्री आहे की तो तुमच्याकडे येऊन प्रभावशाली होईल आणि मग पाठीमाग. आणि ही जरा हस्ती मोठी आहे. ओके ओके ओके. मग त्याला कसं ट्रीट करायचं, काय प्लॅन करायचा, तो आपण त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती बोलूयात. आणि नंतर हो. आता एक ऍक्टिव्ह अकाउंट उद्या ओपन होईल आणि 2 बेसिक ट्रेड साठी एंट्री होणार आहेत. आज त्यांची मीटिंग आहे माझी छोटीशी. ओके ते ओके ओके. बेसिक मध्ये एंट्री झाली की त्यांची आता इन्व्हेस्टमेंटची ताकद नाहीये, त्यामुळे जरा थोडस पुढे गेलं की मग मी लोणावळ्याला ऑफलाईन कोर्सला येणार आहोत. ठीक आहे ना, ठीक आहे ना. डन डन. मग आता ह्या लोणावळ्यामध्ये किती तुम्ही 2 जण आहे? लोणावळ्याला जैन सर कोण येणार आहे का? हॅलो.
लोणावळ्याला कोण येणार आहे का तुमचं? तोच लोणावळा आहे ना छोट्या डेऱ्यात. तोच अजून त्याच्यासोबत अजून कोण? नाही, आता तोच येणार आहे. तो एफिड झाला की त्याच्या मातोश्री पण नंतर तयार होतील यायला. ओके, ठीक आहे, हा, आणि बाकीचे आहे ते चालेल. आता बेसिक कोर्स करून मग विचार करणार आहेत. ठीक आहे, डन डन. आणि आता पुढचे जॉईन होणार आहेत त्यांचा आता मला फोन येतोय, बोलून घेतो मी त्यांच्याशी. बरं बरं, ठीक आहे. शीतल मॅडम. ऑनलाईन सेशनसाठी सर 2 ऍडमिशन झालेत आणि 1-2 डिपॉझिट झालेत. ते जर आता हे गणपतीचं म्हणजे आमचे रिलेटिव्हच आहेत, तर त्यांना ते हा हा, सेशनला नाही जमणार आहे, ऑनलाईनच करतील ते. आणि ओके बाकी जे आपले होते अगोदरचे त्यांचं डिपॉझिट राहिले, ट्रेडिंग जमते पण त्यांच्याशी चाललाय कॉन्टॅक्ट सर ह्या 4-5 दिवसात. ओके 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 ओके. लोणावळ्याला काय प्लॅन? सर डिपॉझिट तर केले पण आता त्यांना वेळ नाहीये 31 वगैरे तारखेला यायला. नेक्स्ट मंथ मध्ये एखाद्या वेळेस मीच घेऊन येईल त्यांना, लेडीज आहेत. ओके ओके ओके. हम्म. नाही, त्यांचं झालंच की, पण अजून कोण? सर मयूर सरांच्या टीम मधून 2 येणार आहेत आणि 2चं कन्फर्मेशन मी आज देते 1 तासाभरात. ओके, ठीक आहे, डन, चालेल. हम्म. गीता मॅम. सर आम्ही सगळेच एकदा म्हणत होतो लोणावळा सेशनला यायचं पुढच्या महिन्यात वगैरे. सगळे म्हणजे? सगळे म्हणजे अगोदर झालाय सेशन, तरी पण जाऊया एकदा असं. तर चालेल ना, येऊ शकता ना. काय तुम्हाला काही ट्रेनिंग फीज वगैरे काही कोणाला द्यायची गरज नाहीये. तिथे तुम्हाला काय फूड अकोमोडेशनचं फक्त पे करायचं आहे. हरीश सांगेल तुम्हाला. चालेल. हो हो. म्हणजे फ्रँचायसी ओनर तुम्हाला जर करायचं असेल ऍडव्हान्स कोर्स, तर तुम्हाला काही तिकडे पे करायची गरज नाहीये. ज्यांनी फ्रँचायसी घेतली तर त्यांना काही फक्त फूड आणि अकोमोडेशनचं पेमेंट फक्त करायचं आहे. 2 नाईट 3 डेज. जे आता 3 स्टार आहे त्याच्यामुळे थोडं एक्सपेन्सेस फक्त ते तुम्हाला करायला लागेल. बाकी काही $300 $500 परत डिपॉझिट करावं लागेल, ₹10,000 भरावं लागतील, असं काही करायची गरज. चालेल सर. येस येस. गीता मॅम. गीता मॅम थोडे बिझी आहेत. मी बिझी आहेत. ओके रिटर्न ओके. करतो ना गीता मॅमला. येस येस, डन डन डन, चालेल. माझ्याकडनं बरेचसे लोक आले होते, तर मॅक्झिमम लोक जे आहेत ते ऑनलाईन, तर आपण ते सेपरेट डिस्कस करतोय हा की हा. कसं अकाउंट उघडायचं आणि त्यांचे ते काय हो लिमिटेशन्स हो. आहेत, विल हँडल इट सेपरेटली. पण इथून सागर सर येत आहेत लोणावळ्याला. हा. चलो. येस. चलो आपण आजचा जो सेशन आहे, 11 वाजता झूम आहे. फोन आलाय मला 11च्या झूमचा आता जस्ट. तर आपण सगळे एकदम प्रॉपर पद्धतीनं निघालेलो आहोत. आणि हे खूप इम्पॉर्टंट असतं की एव्हरी संडेला आपण भेटतोय. तर तुम्ही त्या एनर्जी ते माइंडसेट करून तुम्ही जर संडेला आलात तर खूप चांगल्या पद्धतीने आपण सक्सेसफुल बनूया सगळे. आणि हे जे गिरीश सरांनी आपल्याला सांगितलं 7 स्पिरिच्युअल लॉ ऑफ सक्सेस, यशासाठी 7 आध्यात्मिक मार्ग, तर हे मार्ग आपण फॉलो करूया आणि त्या मार्गाच्या बेसवरती आपण यशस्वी सगळेजण बनूया. ओके. हो, गिरीश सरांनी सुद्धा बेस्ट विशेष दिल्यात सगळ्यांसाठी. गिरीश सरांना थँक्यू सो मच बोला सगळे चॅट बॉक्स मध्ये. गिरीश सर, थँक्यू सो मच, हार्टली थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर, थँक्यू. आणि ह्या आठवड्यामध्ये सगळ्यांना एक होमवर्क दिला आहे, तर 100 ड्रीम्स जे तुमचे आहेत, तर त्याचा गोलबुक तुम्हाला बनवायचा आहे आणि नेक्स्ट संडे पर्यंत ते तुम्हाला रेडी करून आणायचं आहे. ठीक आहे. एक डिझायनर कडून ते चांगलं बनवून घ्या मस्त. फोटोशॉप मध्ये जाऊन फोटोग्राफर तुम्हाला ते बनवून देतील. त्यांना जर तुम्ही फक्त 100 स्वप्न लिहून दिलीत आणि त्यांना सांगितलं की बाबा मला हे डिझाईन करून द्या, तर ते तुम्हाला बनवून देतील. ठीक आहे. तर पुढच्या संडे पर्यंत सगळ्यांनी हे बनवा
आणि प्रत्येकाचं असं आपण लाईव्ह प्रेझेंटेशन घेणार आहोत नेक्स्ट संडेला. थँक्यू सर, ठीक आहे. थँक्यू, थँक्यू. ओके, चलो, थैंक यू सो मच, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. मिलते हैं नेक्स्ट संडे.